वंदे मातरम मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत SBI बँक जी आहे सातपूरची, तिथे आलेलो आहे आणि आमच्या सोबत हे रिटायर्ड जोडी आहे. काका कुठं कामाला होते काका तुम्ही? कामगारांची विमा योजना. हा, तिथे हे काका कामाला होते. ह्या त्यांच्या पत्नी आणि हा त्यांचा मुलगा आहे. तर केस अशी आहे, चला तिथे थोडं पुढे जाऊ. गाड्यांचा अहो, ही भूमिका असते ना तुमची, त्याच्यामुळे आहे ना जग बुडू राहिलं. त्याच्यामुळे आम्ही लोकांच्या केसेसमध्ये हात घालत नाही. एवढं डचकून नाही नसतं चालत. तो शिवाजी महाराज आहे ना, दुसऱ्याच्या घरात नाही आपल्याच घरात जन्माला आले पाहिजे. त्या भूमिकेचे आम्ही, तुम्ही अजूनही सांगा आम्ही येऊ का नको. तर SBI बँक आहे आणि आम्ही आलेलो SBI बँकेमध्ये. निर्भय महाराष्ट्र पार्टीचे आमचे सोमाजी सोमा कोरडे की यांचे त्यांच्याच ऑफिसच्या ठिकाणी काम करत असलेले एक महिला सहकारी होते. ते पण रिटायर होते, हे पण रिटायर झाले. पण आता त्या आजारी पडल्यामुळे ते वारून गेले आणि वारायच्या पहिले हे काका त्या महिलेला एका कर्जासाठी जामीनदार होतं. कर्ज साधारण 2.5 लाखाचं होतं आणि त्या मॅडम वारून गेलेल्या आहे. त्या मॅडमला एक मुलगी आहे जी सरकारी ESI मध्येच कामाला आहे आणि त्या महिलेचे स्वतःचं घर आहे सातपूरमध्ये. ते भाडे तत्वावर दिलेले, त्याच्यामधून आज भाडं ते लोक खात आहे. तर विषय एवढाच आहे की कर्ज एकाने घेतलं, ते गेले वारून, पण आज यांचं खातं गोठवण्यात आलंय आणि ही SBI बँक त्यांना अजिबात आज दाद देत नाहीये. त्यांना 2 मिनिटं उभं पण राहू देत नाही, त्यांच्याशी व्यवस्थित संपर्क करत नाहीये. तर आता आम्ही बँकेत चाललोय आणि आमच्या पद्धतीने त्यांच्याशी चर्चा करू आणि यांना काय न्याय देता येईल तो देऊ. सोमाजी ऐकू, यांचे व्यथा ऐकू. काका नाव सांगा. माझं नाव बाळकृष्ण माझं आहे. कुठं जॉबला होते? राज्य कामगार विमा योजना. हा, ESIC मध्ये कामाला होते. हा, कामाला होतो मी. 31 जानेवारी 16 रोजी सेवानिवृत्त झालो. मला सध्या मी पेन्शन करतो. माझ्याच कामातले ठीक आहे, आवाज येत नाही. ताई, तुमचं नाव काय? माझं वैशाली बाळकृष्ण आहे. कोण आहे तुमचे? हे माझे मिस्टर आहे. तुझं नाव काय दादा? कोण आहे तू? हा, SBI बँक काय त्रास देते का? मॅडम व्यवस्थित बोलत नाही का? मॅनेजर मॅडम मला तर बाहेर काढून दिलं त्यांना जाब विचारायला. SBI बँकेने इथं बाहेर काढून दिलेलं आहे. ह्या वयोवृद्ध व्यक्तीला म्हणजे प्रश्न मांडायचे नाही का? आम्ही या ज्या आस्थापना आहे ना, या जनतेच्या पैशावर आणि जनतेच्या कष्टावरती चालतात बरं का. आणि इथं न्याय हा मिळालाच पाहिजे. आम्ही आमचे प्रश्न मांडतो. आमच्याशी यांनी बोललं पाहिजे. व्हिडिओ शूटिंग करू नको, हे नको ते नको. आता हे सुरू होईल बरं का. हे नाटकामध्ये गेल्यावर सुरू होतील. आता तुम्ही डेमो दाखव. तुम्ही कुठे हो? चला चला. सोमाजी, मध्ये गेल्यानंतर व्हिडिओ शूटिंग बंद कर. हे नाही, हे कर, ते कर. हे बँक माझी आहे. बँकेमध्ये असलेल्या सगळ्या खुर्च्या माझ्या आहे. ती कॅबिन माझी आहे. ते मॅनेजर पण माझे. ओके. तर मला कोणत्याही प्रकारे कोणी शूटिंग करण्यापासून रोखू नाही शकत. इकडं की इकडं? कोणाशी बोलायचं? निकिता मनोज कुमार चिमनकर का? येतील का? तर मी सगळ्या जनतेला, इथं पण बसलेल्या जनतेला आणि जे पण बघताय त्यांना सांगू इच्छितो की गॅरंटर नावाचा हा जो प्रकार आहे, हे पेन्शनर आहे. यांचं दुसऱ्या पेन्शनरला यांनी गॅरंटर घेतलंय आणि त्या मॅडम ज्या आहे, ज्या बॉरोवर होत्या, त्या वारून गेल्या. तर त्या वारल्यामुळं यांची पेन्शन पूर्ण ह्या बँकेने आज ब्लॉक करून टाकलेलं, ते अकाउंट ब्लॉक करून टाकलेले. आपला मुद्दा एवढाच आहे की ज्या वारल्या आहेत त्यांची एक मुलगी आहे, ती व्यवस्थित एका सरकारी कार्यालयामध्ये कामाला आहे. नंतर यांचं जे घर आहे, जे वारले आहे त्यांचं घर आहे, तिथं आज भाडेकरू आहेत, तिथं भाडं येतं. तर त्यांच्या थ्रू त्यांचं ते जे बँकेचं जे पण कर्ज असेल ते हे वसूल करू शकता. विमा काढलेला असतो ना व्यक्तीचा विमा. इन्शुरन्स पण असेल. प्रत्येक लोन घेतल्यानंतर इन्शुरन्स काढला जातो. अलाउड आहे. इंडियन सिक्रेसी ऍक्ट नुसार आम्ही व्हिडिओ काढू शकतो. ये बैंक हमारी है. बैंक आमची. बैंक, ये चेयर, ये AC, ये सब हमारा है. आप भी हमारे हो.
तर मुद्दा एवढाच आहे की एक जे पेशंट वारलं समजा ते त्यांचं लोन वसूल करण्यासाठी ह्या पेन्शनरने आता यांनी काही उपाशी मारायचं का? तर हे साधी माणुसकीचा प्रश्न आहे हा. आणि आहे ना, त्यांची प्रॉपर्टी आहे, त्यांची मुलगी कामाला आहे, त्यांच्याकडनं करा ना वसूल, आम्हाला काही म्हणणं नाही. सरजी पण त्याच्यामुळे आता ह्या माणसाला रात्रीतून हार्ट अटॅक आला तर गेला. याला कोण जबाबदार राहणार आहे? ह्या लोकांनी काय खायचं? आणि मॅनेजर कशा प्रकारे ट्रीटमेंट देतात इथं? काय बोलले मॅनेजर मॅडम? किंवा त्या मुलीला तुम्ही हजर करा. हे कसं काय हजर करतील? आणि ती मुलगी यायलाच तयार नाही. ती म्हणे मी येऊ शकणार नाही इथं. जे घर आहे ती भाड्याने देते, भाडं खाते, गावाला त्या बाईची जमीन आहे, जमिनीवर अधिकार गाजवते. मग आम्ही हप्ते भरणार आहे काही? नाही, हाकलून कोणी दिलं तुम्हाला इथून? मॅडम म्हणे तुम्ही बाहेर जा, आम्ही नाही काही करू शकत, तुम्ही त्या मुलीला घेऊन या. मॅनेजर मॅडम का? हा मॅडम तर म्हटल्या. इथल्या मॅनेजर जे मॅडम आहेत त्यांनी यांच्याशी व्यवस्थित वार्तालाप केलेली नाहीये. या बँकेला फक्त आमचे अकाउंट पाहिजे, आम्ही जे पैसे यांच्या अकाउंटमध्ये ठेवतो ते वापरायला पाहिजे, पण आमच्याशी यांना या बँकेला व्यवस्थित बोलायचं नाही, चाललं नाही. आमच्या साध्या समस्या आहे, तुम्ही कमीत कमी समस्या तर ऐकून घेऊ शकता. आणि ती जी पण मुलगी आहे तिला तिच्या आईची प्रॉपर्टी पाहिजे, बंगले पाहिजे, जमिनी पाहिजे, सगळे पाहिजे, आणि तिचे हप्ते भरणार नाही ती. आणि काही नाही हो, जास्त नाही, 2.5 लाखाचा प्रश्न आहे हा, फक्त 2.5 लाख रुपयाचा. ती वन टाइम सेटल करू शकते एवढी. ती कुठं कामाला आहे रे? ती ESI दिंडोरीला ती कामाला आहे, सरकारी नोकरी आहे, काही बडी बात नाही, 2-3 पगारामध्ये ते नील होऊ शकतं. पण आमचा इथं ह्या बँकेमध्ये मुद्दा असा आहे की मॅडमनी, हे जे मॅनेजर मॅडम आहेत त्यांनी, आम्ही ह्या बँकेचे मालक आहोत, या देशाचे मालक आहोत, आणि आमच्यामुळं ह्या बँकेतल्या प्रत्येकाला पगार होतोय. तर आम्हाला तुम्ही मालकी थाट देणार आहात का नाही? आमच्यामुळं तुम्हाला पगार मिळतो तर तुम्ही आमच्याशी व्यवस्थित बोलणार आहात का नाही? तुम्ही आम्हाला रिस्पेक्ट करणार आहात का नाही? तुम्ही जेव्हा दुसऱ्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाता तुम्हाला ही ट्रीटमेंट मिळते का? तिथं तुम्हाला ही ट्रीटमेंट मिळत नाही. तिथं गिरायकाला खुर्ची पुढे करता, या सर, नमस्कार सर, बसा सर, उठा सर, असं केलं जातं. इथं आपल्याला कोणतंही गव्हर्नमेंट बँक असो, गव्हर्नमेंट कार्यालय असो, इथं आपल्याला तो रिस्पेक्ट का मिळत नाही? आमचा मुद्दा तेवढाच आहे. ह्या जोडीचं त्यांनी आज व्यवस्थित शांततेत ऐकून घेतलं असतं. आम्हाला इथं येण्याची काही हौस नाही, आम्हाला इथं काही गरजही नाही. आम्ही आमच्या कामांमध्ये व्यस्त असतो. सोमा सर, माझा एक प्रश्न आहे. हे बघा, आता हे जे मॅनेजर आहेत हे गेले कुठे, आणि गेले असतील तर यांचं हालचाल रजिस्टर कुठे आहे? आपल्याला हे विचारणं आपलं काम आहे. ते आता सध्या नियम असा आहे बँकेला, असं लिगली लंच टाइम नसतो, तर एक करून ते लोक जेवायला जात असतात. तर ठीक आहे, एक माणुसकी म्हणून ते जेवायला गेले असतील तर आपण त्यांची 10 मिनिटं वाट बघू. वाजले किती? रिलीवर पाहिजे ना सर. 4 वाजले. 4 लंच टाइम असतो का? बघू ना आपण 10 मिनिटं. आपण हे बघा, आपण प्रत्येक गोष्ट कटाक्षाने बघणे योग्य नाही असणार. आपण 10 मिनिटं वाट बघू. 10 मिनिटात जर मॅडम आल्या नाही तर मग आपण आपल्या पद्धतीने खाली मांड्या घालून बसून घेऊ. ओके ओके, ठीक आहे. आता बसलं तरी चालेल. आता हा लाईव्ह आम्ही इथं कट करतोय. मॅडम आल्यानंतर दुसरा लाईव्ह कंटिन्यू करू. धन्यवाद. बसा. कमेंट करणारे आपले व्ह्युअर्स म्हणतायत मॅडम दाखवा, मॅडम कुठे आहेत? तर मॅडम नाही आहे. मॅडमची केबिन बघा, एकदम सुसज्ज अशी केबिन आहे, आणि मॅडम आतमध्ये नाही येत. मॅडमचं नाव आहे निकिता मनोज कुमार चिमनकर, शाखा प्रबंधक, ब्रँच मॅनेजर आहेत या. आणि हे असं ब्रँच सोडून कुठं जाणं? हालचाल रजिस्टर दाखवा बरं मॅडमचं. कोण आहे सर? मॅडमचं हालचाल रजिस्टर दाखवा. कोणाकडे? सेवा प्रबंधक. सर, मॅनेजर मॅडम जागेवर नाहीत, त्यांचं हालचाल रजिस्टर दाखवा मला. हा, 4 वाजता. हा ना. काय होतं? मॅडम कुठं गेल्यात? मॅडम जेवायला गेल्यात. कधी गेल्या जेवायला? 20-25 मिनिटं झाले. किती वेळ आहे जेवायचं? ते परिपत्रक द्या आम्हाला. असेल तुमच्याकडे जेवायचं कसं आहे? आम्ही जेवायला, आमचं म्हणणं नाही तुम्ही जेवलंच पाहिजे, काही विषय नाही आहे, पण टायमिंग वगैरे वेळ काळ काही असेल तुम्हाला तो द्या आम्हाला. नाही तुमचं आय कार्ड कुठं आहे? आय कार्ड गळ्यात घाला. गळ्यात घाला. ती पहिलं घातलं गळ्यात. ठीक आहे.
मॅडम आय कार्ड घाला गळ्यामध्ये. आउटसोर्सिंग काय आय कार्ड असेल ना तुमचं? नाही आहे मॅडम. आय कार्ड आहे आपल्याला. आय कार्ड घाला गळ्यात. आय कार्ड घातलं पाहिजे आम्हाला. आम्ही कसं समजणार का बँकेचा एम्प्लॉई बसलाय का कोणी? नाही ठीक आहे. हां बोर्ड आहे. आय कार्ड पण घातलं पाहिजे. घाला. ओके सरजी आय कार्ड घाला गळ्यामध्ये. इथं कोणी तिराईत माणूस येऊन बसलाय का कोण बसलाय आम्हाला समजलं पाहिजे ना. त्या मॅडम कोणत्या? employee नाही आहेत ना बँकेत. आउटसोर्स आहे पण तुम्हाला पण आय कार्ड असेल मॅडम बरं का. कोणता आउटसोर्स कोणत्या कंपनीचं आहे? सांगू मॅडम मला बोलू सर. कोणत्या मॅडम? DM मॅडम. त्यांच्याशी बोलायचं आहे. आमच्याशी नाही बोलू शकत. नाही माझं मी सांगितलं ना आउटसोर्स आहे. आउटसोर्स आहे. तुम्हाला आय कार्ड नाही आहे. सरजी आय कार्ड आहे आपलं? हा हरवलं. तुमची ओळख काय? तुमचं नाव काय? तुमचं पद काय? कसं ओळखायचं? कोण बसलं इथं? कसं ओळखायचं आम्ही? हा नाही यांच्याकडे आय कार्ड नाहीये. बेकायदेशीर कामं चालतात. कोण येऊन बसतं आपल्याला कसं समजणार? सर आय कार्ड आहे का? हॅलो आय कार्ड तुमचं घाला गाळ्यात घाला. आय कार्ड घाला गाळ्यात. थापा इकडे. ओ थापा. थापा सर लवकर या. व्हिडिओ शूटिंग करायला कोणी सांगितलं इथं? सोमा सर 112 ला फोन करून पोलीस बोलून घ्या. दादागिरी होते इथं, भाईगिरी होते. गुंडागर्दी चालणार नाही. जनता सांगल तेच होईल. साहेब सांगितलं ना अलाउड आहे. इंडियन सिक्रेसी ऍक्ट नुसार आहे ना मी व्हिडिओ शूटिंग करू शकतो आणि व्हिडिओ शूटिंग चालेल. आय कार्ड घाला गळ्यात. हां हेच अपेक्षित आहे. दादागिरी अपेक्षित नाही. ओके सरजी आय कार्ड घाला गळ्यात. थँक्यू. लवकर घाला. 4 वाजले मग काय? मग बंद करून घ्या शटर. हा सगळे बाहेर काढून द्या. हा ना तुम्ही आय कार्ड घाला ना. ते बँकेचं टायमिंग झालं नाही. हे उत्तर नाहीये. आय कार्ड घाला. नाही कॅमेरा चालू राहील तोपर्यंत. हो करतो. बरं ठीक आहे. या व्यवस्थेला आहे ना या व्यवस्थेला शिस्त राहिली नाही बरं का. यांच्या मनमान्या चालतात. इथं दादागिरी चालते, भाईगिरी चालते, गुंडागर्दी चालते. ती चालणार नाही. जनतेने सांगितलंय ना आणि कायद्यात काम झालं पाहिजे. संविधानानुसार तुम्ही चालले पाहिजे. आमच्यावर उग्रपागरी करू नका. थांबा 1 मिनिट. सर आधी पोलिसांना बोलून घ्या. आपण कॅबिन मध्ये जाणार नाही. पोलिसांना आधी बोलवा. आपली सुरक्षा महत्वाची आहे. हो सोमा सर आतमध्ये जाऊ नका तुम्ही. हाँ बुलाइए. 112 को फोन करे. थापा जी जल्दी फोन करे. नाही सर नाही. विषय काय होईल त्या मध्ये जाऊन आपल्याशी वाद घालतील. माझ्या नाही. थांबा 2 मिनिटं. मला फोन आलाय. 2 मिनिटं चालू राहू द्या. सोमाजी विषय काय होणार आहे? त्या लेडीज आहे. विनय भंगन हे ते या गोष्टी होती. आपल्याला आपल्या मूळ मुद्द्याशी तुम्ही 112 ला आधी कॉल तर करून घ्या ना. 112 ला फोन करा. चला आतमध्ये चला मॅडम. काका उठा चला आतमध्ये चला. व्हिडिओ खाली. थापाजी तो व्हिडिओ खाली घ्या. मॅडम ऐका ना. मॅडम असं हे तुम्ही कोणाच्या थापाजी ओ सर सोडा. मोबाईल हात नका. किधर गए? सुनी किधर निकली है? इसका वीडियो खाली बसून घ्या. थापाजी अंगाला हात नका लावू. थापाजी बाजूला सारखा. अंगाला हाथ नहीं. पुलिस आणले होते. पुलिस को फोन किया ना. अंग को हाथ मत लगाओ. खाली गया. खाली बसूंगे. थापा जी पुलिस को बुलाओ. पुलिस को बुलाओ. थापा जी पुलिस को बुलाओ. नहीं उनको है ना कानून मालूम नहीं है. इंडियन सिक्रेसी एक्ट पूछो उसको. जाओ
इंडियन सिक्रेसी ऍक्ट काय आहे? तर हा मुजोरपणा बघा, ह्या मॅडमला साधं आमच्याशी बोलायचं नाहीये आणि सरळ आमचे मोबाईल हिसकते, आमच्या अंगावर येते आणि हेच ह्या असेच अधिकारी कारणीभूत आहे. तो जो कायदा आहे ना, कोणता रे तो महिलांच्या आधीचा विनयभंगाचा, हे अशा महिला दुरुपयोग करता आणि सामान्य जनतेचा गळा घोटायचं काम हे लोक करत असतात आलेले आजपर्यंत. बोलायला पाहिजे होतं, तर आता आम्ही इथं बसून राहतो. आता पोलीस आल्याशिवाय आम्ही उठत नाही. सोमाजी, मी तुम्हाला बोललो होतो का हा प्रकार होणार, पण एवढे शिकलेले लोक यांना इंडियन सिक्रेसी ऍक्ट माहिती पाहिजे ना. व्हिडिओ शूटिंग करू नका कोणी, नाही काही संबंध नाही. नेवा ना. आम्ही पोलीस आहे, आम्ही पोलीस आलेलो. ए दादा, तुझा फोन काढ रे. 112 फोन लाव. 112 ला फोन करून घे आणि पोलीस आपल्या संरक्षण आमच्या अंगावर येऊ राहिले म्हणा, आम्हाला संरक्षण सगळे बँकेचे कर्मचारी आम्हाला दमदाटी करतायत. हे आपल्या सेवेसाठी आहे. जर तुम्ही गप्प राहिले ना सामान्य माणसांनो, आज जर तुम्ही गप्प राहिले ना, उद्या ही वेळ तुमच्यावर पण येणार आहे. असं नका वाटू देऊ, असं नका वाटू देऊ की हे कोणत्या तरी दुसऱ्या ग्रहावरून आलेले, हे पण तुमचे आमचेच आहे, आपलेच आहे. लक्षात ठेवा, ही वेळ प्रत्येकावर येणार आहे. सोमाजी ऐका, काय विषय झालाय ताई तुमचा? माझ्या घरच्यांचे डायरेक्ट पेन्शन लॉक केले त्यांनी. आम्ही पेन्शनवर जगणारे माणसं. काय कारण आहे सांगा? कारण काही नाही. एक पेन्शनर बाई होती त्यांच्या कामामध्ये, फक्त ती गॅरंटेड झाल्यामुळे त्यांची पेन्शन डायरेक्ट लॉक केली. तिला मुलगी आहे, ती बाई मेली आहे पण तिला एक मुलगी आहे. त्या बाईचं घर आहे, गावाला जमीन आहे. त्यांच्या याच्यातून तुम्ही काढा ना ते. आमच्या पेन्शनर माणसांचे का तुम्ही लॉक करतायत अकाउंट? SBI सारखा एवढा मोठा ब्रँड, हा आपल्या देशाची सगळ्यात मोठी बँक आहे आणि तिची ही सातपूरची जी ब्रँच आहे एवढी मोठी शाखा आहे आणि तुम्हाला साधं सामान्य माणसांशी बोलायचं सौजन्य सुद्धा नाहीये. तुम्ही साधं प्रेमाने बोलू नाही शकत. तुम्हाला अभिसर पडलाय की तुम्हाला पगार जे होतात ना ते आमच्या सारख्यांमुळे होता. माझं पण गोविंदनगर ब्रँच मध्ये अकाउंट आहे SBIचं, एक सोडून 3 अकाउंट आहे. पण जर तुम्हाला आमच्याशी प्रेमाची वागणूक नसेल देता येत तर लक्षात ठेवा, प्रायव्हेटायझेशन शिवाय पर्याय नाही. आज तुम्ही खाताय पगार सरकारचे, काम न करता डबल टिबल तुम्हाला पगार मिळत आहे. पण आज प्रायव्हेट बँकेमध्ये टॅक्स, कामाचे टॅक्स पोरांना अक्षरशः 10-20 हजारामध्ये काम करताय. थापाजी पण बँक लवकरात लवकर प्रायव्हेटायझेशन लक्षात ठेवा. थापाजी, पोलीस बोलू, आम्हाला माहित जायचंय, व्हिडिओ शूटिंग चालू करायची आहे. इंडियन सिक्रेसी ऍक्ट नुसार व्हिडिओ शूटिंग होऊ शकते. फक्त एअरफोर्स झालं, मिलिटरी एरिया झालं, तिथं आपण व्हिडिओ शूटिंग करू शकत नाही. अन्यथा या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आपण जाब विचारू शकतो. आणि हे सीसीटीव्ही लावून आपलं शूटिंग करणार, आपण काय करतोय, कुठं चाललोय सगळं करणार. सीसीटीव्ही चप्पा कोपऱ्याला सीसीटीव्ही लागलेले, हे आपलं शूट करू शकता. आपण आपल्या सेफ्टीसाठी शूट करूच नाही शकत. असं काय यांचं म्हणणे आणि यांना असं काय लपवायचं असतं? काय भीती यांना की आपण कॅमेरा बाहेर काढल्या यांची एवढी फाटते? आता ब्रँच मॅनेजर असतील ना, हे शिक्षित आहे बरं का सगळे, यांना सगळं माहिती. इंडियन सिक्रेसी ऍक्ट यांना माहिती नाही का? मोबाईल शूटिंग करूच शकतो सामान्य माणूस. त्याच्यावर अन्याय झालाय, अत्याचार झालाय ना, मोबाईल शूटिंग ही होणार. आणि हे का घाबरतायत मोबाईल शूटिंगला किंवा मोबाईलमध्ये बोलायला? हे काय बेकायदेशीर आहे, हा गुन्हा आहे. कोणता गुन्हा आहे मॅडमला विचारा, मध्ये जाऊन मोबाईल शूटिंग करणं हा कोणता गुन्हा आहे मॅडमला विचारा, कर्मचाऱ्यांनी पण विचारा आणि या सामान्य जनतेने पण विचारावं कोणता गुन्हा आहे. आता हे जे व्यक्ती ना, आता यांची जर परिस्थिती बघाल, ती काका बघा, हार्ट अटॅक येऊन जर इथं गेले, यांची पेन्शन लॉक करून टाकली डायरेक्ट बँकेने. हे जर हार्ट अटॅक येऊन गेले तर कोण जबाबदार याला? कोण यांच्याकडे लक्ष देणार? हा प्रश्न आम्ही विचारतोय साधा. यांचा जो प्रश्न आम्ही लाईव्ह मध्ये घेतोय, तर मोबाईल बंद करा आणि हिसकू राहिली मॅडम. ब्रँच मॅनेजर या निकिता मनोज कुमार चिमनकर डायरेक्ट मोबाईल हिसकताय. म्हणजे कोणती गुंडागर्दी? मोबाईल हिसकण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? काय गुन्हे होतील ना ते आमच्या अंगावर द्या, गुन्हे आमच्या अंगावर टाका आणि कोणतं कलम लागलं आम्ही बघू. पण तुम्हाला अधिकार कोणी दिला आमचा मोबाईल हिसकण्याचा? ही मुजोरी आम्ही मोडून काढू. सगळ्या सरकारी कार्यालयामध्ये, सगळ्या सरकारी बँकेमध्ये ही जी मुजोरी आहे हे आम्ही मोडून काढू. आम्ही शेवटपर्यंत लढू. आम्ही यांच्या या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही आणि या परिवाराबरोबर आम्ही शेवटपर्यंत लढू. देशातील प्रत्येक आपलं सरकारी कार्यालय बघा, हे भ्रष्टाचारांनी लडबडलेलं आहे आणि याला ना
याला कारणीभूत ही गुलाम झालेली जनता बरं का. जनता बोलत नाही, जनतेला आवाज राहिलेला नाही आणि हे कर्मचारी अधिकारी याचा फायदा घेऊन ना जनतेला नाडत असतात. ओ थापाजी आले का? पोलीस आले का? हा बोलवा लवकर. सातपूरवालेच येतील ना आता. बरं आपण पण 112ला फोन केलेला आहे ना, तर बँकेकडनं पण हे जे थापाजी त्यांनी पण पोलिसांना बोलवलेलं आहे आणि आपल्याकडनं पण 112ला फोन करून आम्ही पोलिसांना बोलवलेलं आहे. जनतेचे अधिकार, मूलभूत हक्क ही जनता विसरलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही ना कुठलंही घ्या, तलाठी कार्यालय घ्या, तहसील कार्यालय घ्या, महसूल तर पूर्ण भ्रष्ट आहे. त्याच्यानंतर पोलीस व्यवस्था पण आपली भ्रष्ट आहे. बँकेमध्ये पण अन्याय अत्याचार होतो ना, तर तिथं आपल्याला न्याय नाही. तर अशा परिस्थितीमध्ये ना तुमचा व्हिडिओ शूटिंग ही चालू राहिलीच पाहिजे आणि हे न्याय मिळत नाही हे जगाला दाखवून द्या तुम्ही. काय विषय झाला रे दादा? माझ्या वडिलांचं इथे स्टेट बँकमध्ये पेन्शन अकाउंट आहे. त्यांच्याच कामामधल्या एका बाईचं पण पेन्शन अकाउंट होतं. तिला तिची तब्येत बरी नसल्यामुळं तिला पैशाची गरज होती. तर तिचे मिस्टर वारल्यामुळं कोणीतरी गॅरंटेड लागत होते. तर माझे वडील व मी त्या बाईला ओळखतो म्हणून गॅरंटेड झाले आणि तिला पेन्शन तिच्या आजारपणासाठी दवाखान्यात पैसे भरण्यासाठी तिला लोन मंजूर झालं. पण 1 वर्षापूर्वी ती बाई मरून गेली. 6 महिने 1 वर्षापूर्वी ती बाई मरून गेली. तर 1 वर्षभर बँकेने काहीही केलं नाही आणि आता ह्या महिन्याच्या 1 तारखेला माझ्या वडिलांचं अकाउंट पूर्णपणे ब्लॉक व्हिडिओ चालू कर ना, व्हिडिओ चालू कर ना. ब्लॉक करून टाकलं आणि आज आम्ही विचारायला आलो तर ते म्हणताय की आता ती बाई मरून गेली, आता तिचं लोन तुमच्या वडिलांनाच भरावं लागेल. तर त्या बाईच्या पाठशात तिला मुलगी आहे, तिचं घर आहे, शेती आहे. तर त्या मुलीकडून यांनी ते पैसे लोनचे वसूल करावं. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे. तर बँकेवाले आम्हाला म्हणता नाही ते लोन तुम्हीच भरा, त्या मुलींच्या घरी तमाशे करा, तिला पकडून आणा. आता हे काम आमचं आहे की बँकेचं आहे? आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, माझ्या वडिलांचं अकाउंट जसं तसं क्लिअर करून द्यावं आणि त्या मुलीकडून ते लोन काय असेल ते वसूल करावं बस. SBIच्या या भ्रष्ट व्यवस्थेचा निषेध करायचा आहे आणि ह्या मॅडमनी जो मोबाईल ओढण्याची जी भाईगिरी केली आहे, दंडेली केली आहे, मुजोरी केली आहे, याच्याविषयी काय बोलाल? मला कळत नाही, जेव्हा एखादा अधिकारी त्या खुर्चीवर बसलेला असतो ना, तो स्त्री पुरुष वगैरे असं काही नसतो. तो आता फॉर एक्झाम्पल ह्या केसमध्ये आपण बघतो ना, तो फक्त बँक मॅनेजर आहे. ते स्त्री बँक मॅनेजर किंवा पुरुष बँक मॅनेजर नाहीये. आणि महिलांना आम्ही झांसी की राणी म्हणून बघतो, महिलांना आम्ही जिजाऊ साहेब म्हणून बघतो. पण महिला जेव्हा त्यांच्या स्त्रीत्वाचा अशा फालतू कारणांसाठी दुरुपयोग करतात, त्याचा आम्ही खूप प्रचंड निषेध करतो. त्या मॅडमला आम्ही फक्त विनंती, मला प्रसाद म्हणत होता सर तुम्ही जाऊ नका आहात, तरी मी एक माणुसकीच्या खातीर मी म्हटलं नाही, आपल्याला चर्चाच करायची, आपल्याला फक्त डिस्कशन करायचे, आपल्याला दुसरं काही करायचं नाही. तर त्या मॅडम डायरेक्ट अंगावर येतात, आमचे वैयक्तिक मोबाईल हिसकण्याचा प्रयत्न करता. म्हणजे ही हिंमत येते कुठून? तर हे असं नाही झालं पाहिजे. तुम्ही बँक मॅनेजर आहात, तुम्हाला खूप जिम्मेदारीने वागलं पाहिजे. तुम्हाला खूप अजित दादा, ज्यावेळेस पोलीस येथील व्हिडिओ शूटिंग चालू पाहिजे मला. आणि कोणतं आहे तुझं? शंका विचारायची होती की जो ऍप्लिकंट आहे ज्याचं लोन होतं तो जर वारलाय तरी बी त्याचं लोन कसं काय चालू आहे? तो मोठा प्रश्न आहे. लोन त्यांनी यांच्या नावावर आता ट्रान्सफर केलं. यांचं अकाउंट मायनस दाखवतं आता 2 लाख किती 81,000 यांचं अकाउंट त्यांनी इन्शुरन्स असतो ना. आणि विनोदाची गोष्ट अशी आहे बरं का, काय निकिता मनोज कुमार चिमणकर, शाखा प्रबंधक, शिकलेल्या असाव्या, MPSC UPSC आणि स्पर्धा परीक्षा त्या मोठ्या पास झालेल्या असाव्यात, त्याच्यामुळे त्या खुर्चीवर बसलेल्या असाव्यात. त्यांनी येऊन मोबाईल हिसकणं म्हणजे काय प्रकार या? त्यांनी येऊन मोबाईल हिसकायचा? जनतेचे अधिकार मारताय का तुम्ही? का जनतेला बोलण्याचा अधिकार नाही? ज्यावेळेस आमचे प्रश्न सुटत नाही, आमच्यावर अन्याय होतो, आमच्यावर अत्याचार होतो ना, त्यावेळेस येऊन आम्ही मोबाईल शूटिंग चालू करतो. आज अन्यथा आम्हाला काही हाऊस नाहीये. आता हे बाई ते काका बघा, ते काय फॉर्म वगैरे लिहू राहिले, काय अवस्था आहे त्यांची. त्यांना इथून हाकलून दिलं या बाईनी. असा मुजोरपणा चालणार नाही ना. तुम्ही प्रेम दिलं पाहिजे. हे ग्राहक आहे ना, या ग्राहकांच्या जीवावरती तुमचे पेमेंट होतात ना. तुमचे पेमेंट कसे होतात? ठेवी ठेवल्यानंतर पेमेंट होता आणि आम्ही बसलो निदर्शनं करायला तर बँका बंद पडून जातील साहेब. हे व्हायला नको. ही जनता आहे ना, मालक आहे या व्यवस्थेची. याचं भान ठेवून या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आमची सेवा केली पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे. तर यांनी काय कॅबिन बाहेर हुसकून द्यायचं का? ही कोणती मुजोरी यांची कॅबिन बाहेर हुसकून देण्याची? आणि या संपूर्ण नाशिक सोडावं, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता आम्ही व्हिडिओ शूटिंग चालू केलंय. निर्भय महाराष्ट्र पार्टी, निर्भय सैनिक प्रसाद घोटेकर माझं नाव. आणि आम्ही या जनतेच्या न्याय हक्कासाठी आम्ही काम करत असतो. आता ताई, ट्रीटमेंट काय होती मॅडमची तुम्हाला?
आतमध्ये. तुम्ही किती वेळापूर्वी येऊन गेले इथे? आम्ही डायरेक्ट हातपाय जोडत होतो त्या मॅडमला का आमचा म्हातारा माणूस आहे, त्यांचा अकाउंट बंद नका करू, आमच्यावर लोन आहे, घराचं लोन आहे, इथून पण कर्ज काढलेलं आहे, तिथलं पण लोन आहे, आम्ही कसं भरायचं ते. त्यांना एक मुलगी आहे, त्यांच्याकडून वसूल करा. त्या बाईचं घर आहे, गावाला शेती आहे, तर काहीच नाही, असं काही नाही, तिथून तुम्ही वसूल करा ना. आमच्या म्हाताऱ्या माणसाचं अकाउंट का तुम्ही लॉक केलंय? नाही, मग आज तुमच्या अकाउंटला त्यांनी काहीतरी पैसे टाकले ना, कशासाठी टाकले? हप्ता आहे माझा उद्या, 8,000 रुपये टाकले फक्त उद्या. हप्ता आहे माझा घराचा. तुमचं नाव काय? डीसीबी बँकेचा हप्ता आहे माझा उद्या. नाव सांगा. वैशाली बाळकृष्ण आयरे हे माझं नाव आहे. अच्छा, ते दाखवा, तुमचे डॉक्युमेंट्स दाखवा सगळे. पासबुक वगैरे काय आणले का बँकेचं? हा, त्यांचं आणलंय ना पासबुक. दाखवा दाखवा, ते उघडून दाखवा. अकाउंट नंबर एंट्री वगैरे एंट्री असेल काही तर दाखव. एंट्र्याच दाखवा, एंट्र्या दाखवा. चला, पोलीस आलेले आहेत. पोलीस आहे का हे? कोणी आपले का 112 वाले? सगळेच आपले. सरजी नमस्कार. हे बघा, तुमचं पहिलं ऐका. तुम्ही डायरेक्ट मोबाईल बंद करू राहिले म्हटल्यानंतर आहे ना, चुकीचं काम करू राहिले. हा, थांबा शांततेत होईल. शांततेत बोला. तुमचा प्रश्न काय तो मांडा. मांडा कोणा पुढे मांडायचा आहे तोच मांडा. ते मॅडम मोबाईल ओढत होत्या, आमचा मोबाईल हिसकत होत्या. शांत राहा का? शांत राहा, थोडं शांत राहा प्लीज. शूटिंग बंद होणार नाही, शूटिंग चालू राहील. शूटिंग चालू राहील. आम्हाला मारायचंय का? तुम्हाला मारू शकता. दंडे आणले का तुम्ही? आमच्यावर वार करू शकता सर, काहीच विषय नाही. हा सर, छोटासा विषय असा आहे, मी सांगतो आता. मॅडम तुम्ही पण ऐका, हसू नका मॅडम. इट इज अ सिरियस. नाही, कॅमेरा का बरं बंद करा? कॅमेरे बंद नाही होऊ शकत, कॅमेरे चालूच राहतील. नो, इट्स नॉट अ ऑफेन्स. इट्स नॉट अ ऑफेन्स. यू कॅन फाईल अ केस अगेन्स्ट अस. यू कॅन फाईल अ केस अगेन्स्ट अस. यू कॅन फाईल इट. You can file it. You can file a सरजी, case नाही थांबा. ओ, You can file a case सरजी, against us, ma'am. सरजी ऐका ना. If you are not ready to listen us, we are not ready to talk with you. You can go inside your cafe. आम्हाला नाही बोलायचं आहे मॅडमशी. चला. हा, हे आले नाही पोलीस. बोलायचं मॅडमशी आपल्याला. नाही, आम्ही सर इथून निघून जाणार. स्त्रीत्व महत्वाचं वाटतंय त्यांना. तुम्ही ज्या चेअरवर बसलेलं ते महत्वाचं नाही. मॅडम, आम्ही तुमच्याशी, मॅडम तुम्ही याच्यापूर्वी ह्या फॅमिलीला हाकलून दिलंय, ओरडून. थांबा, ऐका. नाही, थांबा. आम्हाला जगण्या मरण्याचा प्रश्न आहे आज आमचा. नाही, यांनी तुमच्याशी कशी वागणूक दिली ते सांगा. आमच्या प्रश्नाचं चांगलं उत्तरच दिलं नाही. मी जाब विचारायला गेलो तर मला बाहेर उचकून दिलंय मॅडम. सर, असं झालेलं आहे. आता मॅडमवर गुन्हा दाखल झाला पाहिजे सर. मॅडमवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि आम्ही जनता आहे, गुलाम झालोय सर. न्याय मिळत नाहीये. आता मॅडमला सांगा, इंडियन सिक्रेसी ऍक्ट आहे, तर त्यानुसार व्हिडिओ शूटिंग चालू राहील. आणि इथं प्रतिबंधित क्षेत्र नाही. पोलीस स्टेशनला व्हिडिओ शूटिंग अलाउड आहे. सगळीकडे व्हिडिओ शूटिंग अलाउड आहे. सगळीकडे होईल व्हिडिओ शूटिंग. पोलीस सर आय कार्ड घाला त्या मॅडमला, म्हणा कोण बसले. पोलीस कोण आहे इथं? पोलीस कोण आहे? व्हिडिओ शूटिंग अलाउड आहे का नाही तेवढं सांगा. लिगल. एक मिनिट माझं ऐका ना सर. या. अहो, एक मिनिट द्या. तुमच्या सर्क्युलरला महत्व नाही. माझ्या देशाचं संविधान तुमच्या बँकेपेक्षा खूप पटीने मोठे. आणि जर बँकेमध्ये शूटिंग अलाउड नाही, हे सीसीटीव्ही कोणाच्या दाखव. ऐका ना तुम्ही, माझं संविधान तुमच्या बँकेपेक्षा मोठं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शूटिंग अलाउड नाहीये. शूटिंग अलाउड नाहीये, तर हे सीसीटीव्ही इथं कॅमेरा काय करताय? हा, काय करतायत कॅमेरे इथं? काय करताय इथं कॅमेरे? हे कस्टमर आहे ना, मग हे कस्टमर आहे. आमच्यामुळेच तुम्हाला पगार होतोय. आमच्यामुळेच तुम्हाला पगार होतोय. तुम्ही आमच्याशी डिसरिस्पेक्टफुली वागताय, हे लक्षात घ्या. आता हा माणूस मरून गेला तर काय करणार? त्याला जबाबदार कोण? बघा याची. आणि डायरेक्ट मॅडम हुसकून देताय कॅबिन मधून. म्हणजे आम्ही गुलाम झालो ना, आम्हाला अधिकार मेलेत ना आमचे. मारलेत तुम्ही. आपले जेवढे कार्यकर्ते त्यांनी खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. आता शांत जबाबदारी का हा माणूस रात्रीतून आत्महत्या करणार नाही का? आता आत्महत्या केल्यावर जबाबदारी घ्यावा. आपण यांना बोलतोय, बाकीच्या किती लोकांसोबत आहे घडत असं कोण बोलणार आहे? आपण ऍक्शन घेतली म्हणून. हे पकडा हात. 100 लोकांसोबत सोमाशी जरा हात. काय
अत्यंत आहे ना मनाला आहे ना वेदना देणारा प्रसंग झालाय. पोलीस प्रशासन आणि आमच्या सुरक्षेसाठी बोलवलं, ते पण मोबाईल हिसकायला लागले. अरे काय चाललंय या भारत देशामध्ये? ही जनता सगळी न्याय नाही, ही जनता सगळी गुलाम करून ठेवली ना साहेब. बोलायचं पुढं, तुम्ही तोंडच गप करताय, आम्हाला मारताय. त्यांना म्हटलं काट्या असं तर तुम्हाला आम्हाला मारा म्हटलं. तुम्ही काय करतोय? संविधानानुसार शांततेच्या पद्धतीने न्याय मागतोय ना, आणि व्हिडिओ शूटिंग चालू आहे. आम्ही तुम्हाला इंडियन सिक्रेसी ऍक्ट सांगतोय. हे ऍक्ट सांगायला आमची गरज नाही ना? तुम्हाला सगळं माहिती ना साहेब? कायदा तुमच्या हातामध्ये, या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अन्यथा तरी देखील मोबाईल यूज करायला पोलीस, आमचा पोलीस हे खाकी महावस्त्र माझ्या रक्षणासाठी आहे. तेच मला गप्प करू राहिलं, तेच माझं तोंड दाबू राहिलं. पहिलं तर काय मॅनेजर मॅडमनी तर डायरेक्ट माझा मोबाईलच हिस टाकला. त्याचा व्हिडिओ आहे आपल्याकडे, त्याचा व्हिडिओ आहे. आणि याच्यानुसार आहे ना या सगळ्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे बरं का. नाही आपण करू ना. आता पोलीस आणि मुस्कटदारी आमची बंद झाली पाहिजे. पोलीस प्रशासन आता इथं आलेलं आहे. ऐका, पोलीस प्रशासन इथं आलेलं आहे. तुम्ही फॅमिली म्हणून एक गुन्हा यांच्यावर दाखल करा, आणि आपण पोलिसांवर आणि त्या मॅडमवर आपण दोघांवर गुन्हे दाखल. ज्या पोलिसांनी ज्यांनी तुझा मोबाईलला हिसकायचा प्रयत्न केला ते, बाकी आपल्याला बाकी कोणाशी काही मोबाईल हिसकण्याचा अधिकार नाही. ज्यावेळेस अन्याय होतो, अत्याचार होतो, त्यावेळेस न्याय मिळत नाही ना, त्यावेळेस आम्हाला ही आमची जी वेदना आहे ती जगाला ओरडून सांगावी लागते. साधा प्रश्न होता. आम्हाला मॅडमशी बोलायचं होतं की मॅडम, ह्या फॅमिली आज त्रस्त होते, याच्यामध्ये काहीतरी सोल्युशन काढा. इतकं सिंपल बोलायचं होतं. 10 मिनिटाचं काम होतं. तर फक्त आता ताई पुण्यापणामुळे त्यांचं जे स्त्रीत्व आहे त्याचा, मी तर म्हणतो अशा ज्या महिला अधिकारी असतात ते नेहमी त्यांच्या स्त्रीपणाचा जो अनादर करता आणि विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करायचा प्रयत्न करता सामान्य माणसांवर, त्याच्यामुळे हा एवढा वाढलेला प्रकार आहे. आता ना हा पहिला प्रसंग नाही बरं का, हा पहिला प्रसंग नाही. व्हिडिओ शूटिंग चालू करून आणि तुम्ही महिलांची बदनामी करता, हे करतात ते करतात, ते सांगून आमच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे ऑलरेडी. आम्ही घाबरत नाही विनयभंगाच्या गुन्ह्याला, पण सगळं व्हिडिओ शूटिंग चालू द्या ना. ह्या काय व्यथा ह्या मांडू द्या ना. आम्ही इथं का आलोय माहिती का? यांना अक्षरशः त्या कॅबिन मधून ना हाकलून बाहेर काढलो. एक मिनिट आता, एक मिनिट. तर माझं नाव सोमा कुराडे आहे, आणि नाशिक शहरातील साधारण 100 अशा महिला ज्या मेंटली आजारी पडलेल्या आणि त्या रस्त्यावर आलेल्या आहे. मग ते झाडाखाली, पुलाखाली आपल्याला दिसतात, ज्यांना आपण वेड म्हणतो, वेड, त्या सडलेल्या, कोणत्या कुजलेल्या, कोणत्या अवस्थेत अशा साधारण 100 महिलांना नवीन जीवनदान देणारा माणूस आहे. तर एक महिला काय असते, त्याचं शरीर काय असतं, तर ह्या महिलेने मला सांगूच नाही. मी ते खूप जवळून बघितलेले आणि त्याच्यासाठी अहोरात्र दिवस रात्र काम करणारा माणूस. निर्भय महाराष्ट्र पार्टी ही काही भांडणं तणणं करण्यासाठी नाही बरं का. संविधानानुसार आपले हक्क मागणारी पार्टी आहे आणि न्याय मागणारी पार्टी आहे. पाणी पिलाव ना. तरी ना हे पोलीस प्रशासन हे अय अमोल मागोय, हे पोलीस प्रशासन आहे आणि हे महावस्त्र माझ्या रक्षणासाठी आहे. हे सामान्य जनतेच्या रक्षणासाठीच आहे आणि त्यांनी आमचं रक्षण करावं, त्याच्यासाठी आम्ही त्यांना बोलून घेतलंय. साहेब, आमची विनंती एवढीच आहे, ऑन कॅमेरा ह्या महिलेची जी ना व्यथा आहे ना ती आम्हाला मध्ये मांडायची आहे. आणि आम्हाला मध्ये ना रिस्पेक्ट नाहीये बरं का, आदर नाहीये. तर मॅडमला इथं बोलवा ना. आमचा काय माहित नाही त्यांचं. मी सांगतो सर तुम्हाला, तुम्ही दोघं रिटायर झाले समजा, उद्या तुम्ही एकाच ऑफिसात काम करताय, तुम्ही कर्ज घेतलं आणि गॅरंटर यांना दिलं, ठीक आहे, आणि भगवान न करे पण तुमची मृत्यू झाला, तर बँकेने काय केलं, तुमचं पेन्शन, यांचं पेन्शन अकाउंट ब्लॉक करून टाकलं. आता विषय असा आहे की यांची मुलगी आहे, यांची प्रॉपर्टी आहे, ज्या प्रॉपर्टीवर भाडं तेवढं खाल्लं जातंय आज, ती मुलगी पण सरकारी कार्यालयात कामाला आहे. मग जर ती आहे, तिचं सगळं वेल सेटल आहे, तिच्या जमिनी आहे, प्रॉपर्टी आहे, सगळं आहे, मग ह्या माणसाची पेन्शन का लॉक होईल? आणि बँकेने हे यांना न विचारता असं का करावं? बरं केलं जरी आहे तरी त्या माणसाची प्रेमाने डिस्कशन करणं तुमचं काम आहे का नाही? तुम्ही व्यवस्थित बोललं पाहिजे ना माणसाची. आता त्या मॅडम काय म्हणतात, त्या महिलेला पकडून तुम्ही आणा, शक्य आहे का सर? सरजी, ती बाई मेल्यानंतर तिच्या मुलीकडून ते कर्ज वसूल करायला पाहिजे ना. गॅरंटेड कडून ते पैसे वसूल करायला. संजय काकड नाही, तिची गावाला भरपूर जमीन आहे, तिथे श्रमिक मेळाला घर आहे, आणि विषय काय आहे सर, 2.5 लाखाचं कर्ज आहे, आणि इथं 7 बंगला आहे त्या महिलेचा, 8-10 हजार रुपये दर महिन्याला भाडं खातं. तेच भाडं
हप्त्यामध्ये कन्वर्ट केलं तर विषय संपतो, पण ऐकायचंच नाही, ऐकूनच नाही घ्यायचं, याला नाही ना. काकाजी तुम्ही दोन मिनिटं इकडे काका इकडे या, तुम्ही खाली बसा बरं. साहेब तुम्ही कोण आहे तो? त्यांच्याशी बोलू राहिले. साहेब तुमचं नाव काय? आपण कोण? म्हणजे एम्प्लॉई, बँकेचे एम्प्लॉई. आम्ही तो सगळा अर्ज लिहिलेला आहे आता, आणि हे जे ESICचं कागदपत्र आहे हे ते मुलीचं नाव आहे का? काय नाव आहे त्या मुलीचं? जयश्री. मुलगी जयश्री पगारे. फोन नंबर पण लिहिलेला आहे, आपण फोन नंबर आता घेत नाही, पण जयश्री पगारे नावाची ही जी मुलगी आहे, जिची आई कर्जदार होती आणि हे गॅरंटर होते, तर त्या आईचं नाव काय होतं? सुवर्णा ईश्वर आयरे, ज्या वारल्या होत्या, त्यांचं हे सगळं प्रकरण आहे. आमची अजून सुद्धा बँकेच्या व्यवस्थापनाला नम्र विनंती आहे की आमच्याशी प्रेमाने 10 मिनिटं बोला, आम्ही इथून निघून जाऊ, आम्हाला दुसरं काही म्हणणं नाही. हा वाद वाढण्यामागचं कारण काय आहे? पोलीस साहेब, वाद वाढण्यामागचं कारण काय आहे? ताई आल्या आणि मी हे बघा, हे कुटुंब हे आलं, त्या बाईने अक्षरशः हाकलून दिलं. गुलाम झालोय का आम्ही? आम्हाला रिस्पेक्ट नाही राहिला का? आदर नाही राहिला का? ही बँक कोणाची? जनतेची बँक आहे, जनतेची. मला बाहेर पाठवलं मी चहा पिण्याला गेला. आणि या मॅनेजर विरुद्ध आहे ना गुन्हा दाखल झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. मॅनेजर मॅडम विरुद्ध गुन्हा दाखल झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. मुजोर मॅडम विरुद्ध गुन्हा दाखल झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. आणि आमच्याशी ना रिस्पेक्टली बोला. टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट सर. रिस्पेक्ट दिल्याने रिस्पेक्ट मिळेल. आज आमच्या माणसाची जर पेन्शन तुम्ही डायरेक्ट ब्लॉक करून टाकली, म्हाताऱ्या 69 वय आहे त्या माणसाचं, रात्री जर त्या माणसाला काही झालं, कोण जबाबदार? ही मॅडम जबाबदार नाही. न्याय द्या, त्या मॅडमला बाहेर बोलवा. ही गुलाम जनता इथं बसली आहे, न्याय द्या, आम्हाला न्याय द्या. मालक 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 मालक. सर करा, तेवढे प्रयत्न करा, कारण ते ना ब्रिटिश आहे, ब्रिटिश. किती मॅडम काळे इंग्रज, काळे इंग्रज. ती मॅडम एवढे गव्हर्नमेंटचे बँक आहे ना, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. खरंय खरंय. काय प्रॉब्लेम? सर तुम्ही पहिल्यापासून बघताय भरपूर प्रॉब्लेम आहे. आपण जे रिटायरमेंट मधून येतो, बेहारात घेऊन येतो, पैसे हे देत नाही बरोबर, ते काही नाही बरोबर करत नाही, ते भरपूर प्रॉब्लेम येते. हो, या बँकेचे मालक आपण आहेत साहेब, तर ते आपल्याला मालक समजत नाही. त्यांची एसी कॅबिन आहे ना, तर त्यांना वाटतं. जेव्हा भगतसिंगांनी ते ब्रिटिशांच्या कानाखाली बॉम्बस्फोट केला होता ना, त्याच्यानंतर लोक जागे झाले होते. तोच प्रकार चालू आहे. फक्त आम्ही हिंसेच्या मार्गाने न चालणारे लोक आहे. आम्हाला बोल का काय काय? आम्ही हिंसा करत नाही. उशीर होऊन उत्तर द्यायला सुद्धा नाही. असते. आमची पेन्शन बंद करून आज आमच्या माणसाला 69 वय आहे. उद्या जर आमच्या माणसाला काही कमी जास्त झाले तर ही मॅडम जबाबदार. बरोबर. ही बँक जबाबदार आहे. मॅडमच जबाबदार राहील. मॅडमला एसी कॅबिन आहे, मॅडमला काय टेन्शन नाही. एसी कॅबिन मॅडमांची. हो. सर पण तुमचा काही इगो झाला. मॅडम हो ताई थांबा. सर 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 तुमचा इगो एवढा हटका झाला एसी साठी. हा एसी पण आमचा आहे, हा एसी पण आमचा आहे, आम्हीच पैसे देतो त्याचे. तुमच्या खिशातून नाही येत, तुमच्या खिशातून नाही येत, तुमच्या खिशातून नाही येत. तुम्ही तुमचं पहिलं तुमचं काय अवधा काय ते सांगा सर. तुम्ही कोण आहात? खराब होऊ द्यायची नाही. 2000 डायरेक्ट बॉन्ड होईल हप्ता बॉन्ड झाल्यावर. हे लगेच बँकेवाले हप्ता बॉन्ड झाल्यावर. आता या बँकेमध्ये जेवढा जास्त पैसे टाकायचे ना, ते इथे लवकर येत नाही. हा बरंच कस्टमर सर आता तुमचं शूटिंग करतोय, तुम्हाला काही वेगळं वाटतंय का? कारण तुम्ही चोर नाहीये म्हणून तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. ज्यांच्या कारकिर्दीत काहीतरी गडबड असते ना, त्यांनाच ही शूटिंग नको असते. मॅडमनी आता आदेश दिले बरं का, मध्ये 2 जणांना बोलून त्याच्या बरोबर एक जण चालणार नाही. आले तर सगळे जातील, आणि ऑन कॅमेरा जातील. आणि SBI प्रशासन तुम्हाला आता हसून बोलत होती, कुठे गेले ते? म्हणजे
ही जी व्यवस्था आहे ना SBI बँक ही आमच्यामुळे चालते. आमच्या ठेवी या सर तुमचं बँकेमध्ये डेझिग्नेशन सांगा ना सर. अहो पण मी तुम्ही कुठल्या अधिकाऱ्याने मला डेजिग्नेशन विचारताय? अहो सर मी या जनता देशाचा- मालक. नाही, नाही, आम्ही एक मिनिट. हे प्रजासत्ताक तुम्हाला आहे ना तेच मला पण मग आहे. आय कार्ड घाला. आय कार्ड घाला मला. एक मिनिट. अरे शांत सर, तुम्ही कधी पब्लिक आहे माहिती का? ऐका ना, अहो ऐकून घ्या ना, ऐका ना. तुम्ही पब्लिक कधी माहिती का? ह्या गेटच्या बाहेर जेव्हा तुम्ही तुमच्या जेलमध्ये असता, तेव्हा यू आर आन्सरेबल टू अस. लक्षात ठेवा. आणि तुम्ही तुम्हाला जर आमच्या डोक्याला लागले, तुम्ही आमच्याजवळ येऊ नका. तिकडे आमचं उभं राहा. तुमची ब्रँच आहे तर इथं होणाऱ्या घटनेची जबाबदारी तुम्ही आमच्या डोकं लावलं का सर? साहेब तुमचं नाव सांगून द्या ना मग. शांत व्हा. एक मिनिट शांत व्हा. पोलीस काही बघण्याची भूमिका घ्यायला आलं घ्यायचं. हो बघूच राहिले ते काहीच नाही करत ते. मॅडम तिथे बसले. बाहेर बोलवा त्यांना. मोठा विषय आहे आणि ना तुम्ही जे आले ना नाही ऐका ना. सगळेजण येतील सगळेजण. चला रे, 3-4 जण चला. कार्यकारी नहीं करायचं. नहीं और एक प्रॉब्लम ये है प्रिंटिंग प्रेस कभी भी इनका प्रिंट का बंद रहता है. बरोबर. हे आहे ना पुढे सगळे नको येऊ. एवढं जास्त नको येऊ. बंद झालं बसा. प्रिंटिंग एक मिनिट मॅडम काहीच नाही होतो. एकदम शांततेत विषय होईल आणि पोलीस आलेले ना एकदम शांततेत सगळं होईल. काका सांगा तुमची काय फी आहे? तुला सांगा हजार आम्ही बरं मी सांगतो. तर विषय असा आहे, काका एका ठिकाणी कामाला होते गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये. त्यांचीच कलिग होती एक महिला. ज्या महिला तुमच्या बँकेची बॉरोवर आहे काहीतरी 2-2.5 लाख रुपयासाठी. तर त्या लोनसाठी काकांना जामीनदार बनवण्यात आलं होतं. तर ती सर मी बोलू पूर्ण. तुम्ही तुमचे क्वेश्चन लिहून ठेवा. मला विचार. तर हे असं कट झालं दिवसात. तर ती जी बॉरोवर होती ती काही दिवसानंतर वारली. त्यांना वारून 6-8 महिने झालेले आहे. हे काका त्याचे गॅरेंटर होते. तर आमचा विषय एवढाच आहे की त्या बॉरोवरच्या ला एक मुलगी आहे जी गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये कामाला आहे दिंडोरीला. आणि इथं जो पण बंगला आहे त्या बॉरोवरचा त्याचं भाडं पण त्यांना मिळतंय, म्हणजे त्या मुलीला मिळतंय. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की ती मुलगी कॅपेबल आहे. त्या क्लायंटची तुमची भरपूर प्रॉपर्टी पण आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांच्याकडनं ते वसूल करून घ्यावेत पैसे. आम्हाला काही म्हणणं नाही. इफ देअर वॉज अ केस की ते कोणीच नसतं त्यांचं, तर यांच्या जर तुम्ही पगार अडवलेला आहे, आज पेन्शन अडवलेलं आहे, त्याच्या बाबतीत विचार करता आला असता. पण तशी ही केस नाहीये. तुमच्या समोरतील व्यक्ती आहे ते तुम्ही त्यांच्याकडनं जे काय करायचं ते करा. आम्हाला त्याच्याशी काही मतलब नाही. यांची पेन्शन थांबवू नका. हा पेन्शनर आहे, हा पण माणूस पेन्शनर आहे. त्या प्रेशरमुळं याचं पण काही बरं वाईट झालं तर मग तुम्ही कोणाकडनं पैसे वसूल करणार? त्या बाई गेल्यामुळे यांच्याकडनं वसूल करताय. हा गेल्यानंतर मग तुम्ही कोणाकडनं वसूल करताय? नॅचरल आवाज. मॅडम तुम्ही ना ऐकून घ्या. त्यांना जर पहिल्यांदा कॉपरेट केलं असतं ना त्यांचा आवाज वाढला. तुम्ही कॉपरेट केलं नाही. बोला आता बोला. आम्ही बोललो आली. तुम्ही आधी तुमचं काय ते सांगा मग आपण बोलू. नाही सगळ्यांनी हा माझं फक्त एकच विनंती होती तुम्हाला. हा माझा आवाजच तसा आहे मॅडम. माझी फक्त एकच विनंती होती. हा माझी फक्त एवढी एकच विनंती आहे. आमचा वयस्कर माणूस आहे. माणसाचं वय 69 आहे. आम्ही पेन्शनवर जगतो. मला शुगर बीपी आणि कॅन्सरचा आजार आहे. त्याच्यामुळे पेन्शन जर आली नाही तर आम्ही दोघं आत्महत्या करून टाकू. मॅडम मला एक सांगा, तुम्ही माझ्याकडे आल्या होत्या दोघं जण. हो मी तेव्हा पण तुम्हाला मॅडम तेच सांगितलं होतं. तुमचं झालं बोलून? हो अजून काय बोलायचं? हा मॅडम त्यांनी वागणूक कशी दिली तेही सांगा. हा माझा पोरगा आला होता. आम्हाला एवढं बोलता येत नाही, आम्ही म्हातारी माणसं आहे. माझा पोरगा आला होता, तुम्हाला समजून सांगत होता का मॅडम आमचं त्यांच्यावरच आहे. माझा घराचा 8,000चा हप्ता आहे आणि इथलं पण लोन आम्ही घेतलेलं आहे तो पण हप्ता आहे. उरलेल्या पैशामध्ये आम्ही महिनाभर कसं तरी जगतोय. तर मॅडम आमचं तुम्ही हे करू नका. तर तुम्ही म्हटले नाही त्यांचा हप्ता तुम्हीच भरला पाहिजे.
असं नाही मॅडम, त्यांना एक मुलगी आहे, त्यांचं घर आहे, त्या पोरीने ते घर भाड्याने दिलंय, ती तिच्या सासरी राहते, त्या बाईची जमीन पण आहे गावाला. काही नसताना ठीक आहे. तुम्हाला पेन्शन किती येते? 17,000. सर पेन्शन 17,000 येते तुम्हाला. माझ्या केबिन मध्ये तुम्ही 2 जण आले बरोबर. त्याच्यानंतर मी तुम्हाला समजून सांगितलं की त्यांची जी मुलगी आहे तिला घेऊन यावं माझ्याकडे, समजून सांगितलं. त्याच्यानंतर माझे वरिष्ठ जे आहेत त्यांच्यासोबत फोनवरती बोललो. हो, आम्ही त्यांना पण तेच सांगितलं ना, त्यांच्या फोनवर सांगितलं मॅडम. आपण बोलू ना. तुम्ही माझ्या वरिष्ठांशी पण फोनवरती बोलले, त्यांनी तुम्हाला काय सांगितलं सांगा ना आता सांगा. तेच सांगितलं त्यांनी, तुम्ही त्यांच्या मुलीला बोलवा. ती मुलीला आम्ही 2 टाइम फोन करतोय, ती मुलगी म्हणते मी बँकेपर्यंत येऊ शकत नाही. बरं मला आता एक सांगा की तुम्ही जेव्हा जामीनदार झालात तुम्ही त्यांच्या कर्जाला तुम्ही झालात. मॅडमचा तर विषय नाही, पण तुम्ही जामीनदार झालात. त्याला जामीनदार झाला होता तेव्हा तुम्ही कागदपत्रावरती सह्या केल्या होत्या बरोबर. तर मग तुम्ही सही केल्यावर तुम्ही जामीनदार आहात त्या कर्जाचे. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की त्यांनी जर नाही भरला तर त्याची जबाबदारी तुम्ही घेताय कर्जाची. ठीक आहे, तुमच्या खात्याला होल्ड होता. तुम्ही माझ्यासोबत 20 मिनिटं माझ्या केबिन मध्ये बोलल्यावरती किती पैसे तुम्ही विड्रॉ करून घेऊन गेलात? मी सांगितलं की किती पैसे? 8,000. तुमच्या तोंडाने सांगा. 8,000 तुम्हाला. थांबा मॅडम 2 मिनिटं मला बोलू द्या. ऐका, यांनी जी सही केलेली होती मॅडम, ऐका ना. तुम्हाला सांगितलं का तेव्हा? मी जे बोलते तेवढं ऐका. ऐकता ना? तर मग तुम्हाला किती पैसे विड्रॉ करू दिले? त्याच्यानंतर जामीन आहात, तुमच्या पूर्ण रकमेला होल्ड लागली. त्याच्यानंतर पण माझ्या वरिष्ठांशी बोलून मी तुम्हाला किती रुपये विड्रॉ करू दिले सर? 8,000 रुपये मिळाले सर. नगद मिळाले ना तुम्हाला? मग हे सहकार्य केलं का सर? हो मॅडम, तुम्ही सर सांगा ना, सहकार्य केलं मी तुम्हाला? मी तुम्हाला कशी ट्रीटमेंट दिली सर? मी तुम्हाला हाडकून केलं का? मी तुम्हाला 20-25 माझ्या 20 मिनिटाला जेवायला गेलीये. मी जेवायला न जाता मी तुमच्यासाठी थांबली. मी 20-25 मिनिटं तुम्हाला केबिन मध्ये घेऊन बसली सर. बसली ना, मी तुम्हाला 8,000 रुपये विड्रॉ करून दिले सर. मग मी हे तुम्हाला काय म्हणतात, तुम्हाला सहकार्य केलं का सर? केलं ना सर. मग आता हा एवढा मोठा मॉब तुम्ही कशा पाहिजे? मॅडम एक प्रश्न असं, एक मिनिट माझं बोलून झालेलं. बोला. माझं बोलून झालेलं नाहीये दादा. तुम्ही मला ताई म्हटलेत ना दादा. माझं बोलून झालेलं नाही, मी काहीच बोलत नाही. तुम्ही प्लीज कंटिन्यू. त्यांना प्लीज शांत करा. शांत बसा. तुम्ही ऐकताय ना? हो, मी एकदम म्हणलो. ऐकतोय. बरं, मग तुम्हाला सहकार्य केलं. त्याच्यानंतर काय म्हटलं की तुम्ही हे बघा, तुम्ही हे जे पैसे आपण कर्जा मार्फत वाटतो हे तुमच्या आमच्या सारख्यांचे पैसे आहेत का? हो, आमचे आहेत ना. मग तुमच्या आमच्या सारख्यांचे पैसे जर कोणी बुडवू लागलं आपल्याला चालेल का? बुडवणारा व्यक्ती वारलाय ना. प्रश्नांचे उत्तर देऊ आपण. 2 मिनिटं त्यांना बोलू दे. कोणीच बोलू नका, आपण बोलू बरोबर. काय प्रॉब्लेम नाही. मॅडमचं म्हणणं करेक्ट आहे. तुम्ही तुमच्या पब्लिकचे पैसे आहेत ना सर. तुम्ही म्हणता त्याच्यात आम्ही पगार घेतो, ठीक आहे. हे आपल्या पब्लिकचे पैसे ना सर. आपल्या पब्लिकचे पैसे जर आता बुडवू लागले सगळेच, मग कसं होईल सर? तरी आपण त्यांना सहकार्य करून सर तुमच्या तोंडून सांगा मला, आपण तुम्हाला 8,000 रुपये काढू दिले सर. मग हे माझ्या साईडने सहकार्य आहे का हाडतूड आहे? मॅडम थांबा. माझे कर्जाचे बोरो ते जामीनदार त्यांचं पण कर्ज आपल्याकडे चालू आहे. पेन्शन घेऊन आपल्याकडे त्यांचं पण तुमचं पण चालू आहे. मग सहकार्य केलं का सर मी तुम्हाला? तुम्हाला 8,000 तुमचा हप्ता तुम्हाला 8,000 काढू दिला ना. माझ्या वरिष्ठांशी पण तुम्हाला बोलणं करून दिलं ना फोनवरती. आता याला सहकार्य ही गोष्ट वेगळी. तुम्ही जर मला म्हणताय की मी तुम्हाला हाडतूड केली का सर? मी तुम्हाला इथपर्यंत ठीक झालं मॅडम. बरोबर. फक्त याच्या पुढची माझी पुन्हा रिक्वेस्ट होती नाही. आता जी माहिती मी दिली होती, जी मुलगी आहे ती त्या किंवा तिचं घर आहे त्याच्यातून काहीतरी सजेशन मला द्या आणि त्याच्यातून ती शक्यतो वजा करा. ती बाई जिवंत असताना यांनी सही केली, ठीक आहे. पण आज ती बाई जिवंत नाही, आज ती वारली. तिने जिवंत असल्यावर नसते भरले तर या माणसाने भरले असते. आज जर ती बाई वारली तर त्याला आम्ही काय करणार? वारसदाराकडून घ्या ना. वारस आहे ना तिला, वारसदार कडून घ्या ना. आपण त्यांना आता त्यांचा प्रश्न
प्रश्न हा याचा प्रश्न परत एकदा विचारा, कारण की मॅडमचा आवाज एवढा जोरात आहे, मी विसरून गेली काय ते ओरडताय कळकळ आहे मॅडम त्यांचे प्रश्न जर ऐकले गेले असते ना मॅडम जिवंत असताना सही केली ना तुम्ही, तिला वारस आहे तुम्ही ऐका ना, आपण त्यांना बोलू दिलं आणि मग त्याच्यानंतर मग अहो आमचा म्हातारा माणूस आहे, त्यांना त्यांचा एवढं आजारी नाही, आहे, मॅडम. आजारी आहे, सिरियस आहे ना तो आता माणूस. तुम्ही दोघांनी शांत व्हा जरा. मॅडम तुम्ही जे 8,000 रुपये दिलेत ना त्याच्याबद्दल तुमचे खूप मला 2 सर आणि पण हा तुम्ही विषय लोक ऐका ना सर, बरं तुम्ही बोला त्याच्यानंतर. 1 मिनिट मला बोलू द्या आधी. एक सेकंड. पण हा विषय असा आहे, ती मुलगी आहे, तुम्ही त्यांना प्रोड्यूस करायला पाहिजे. पत्ता आहे ना, ओरिजिनल पत्ता आहे की नाही समोर, बँकेकडे पत्ता आहे ना त्या बॉरोवरचा, त्याच्या थ्रू तुम्हाला कायदेशीर काही पण करता आलं असतं किंवा यांच्या संगतमताने काही पण करता आलं असतं. पण तुम्ही काय केलं, त्याचं पूर्ण अकाउंट ब्लॉक केलं आणि आता तुम्ही हे म्हणताय की आम्ही 8,000 दिले. कडे पर्याय नसल्यामुळे आम्ही पुरावा म्हणून आमची पद्धत आहे, आम्ही सगळीकडे व्हिडिओ शूटिंग करतो आणि तो आमचा अधिकार आहे. तुम्हाला परिपत्रक शासनाचं GR वगैरे आम्ही सगळं देऊ. तुम्ही जर पाहिलं नसेल तर आमचं सगळी हिस्ट्री काढा निर्भय महाराष्ट्र पार्टीची काय, त्याच्यामुळे तो व्हिडिओ काढणं हा आमचा, आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा काढतो, पोलीस समोर ते पण तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे तो विषय नाही. इथे ट्रीटमेंट मिळाली नाही, नाईलाजाने व्हिडिओ सुरू करावा लागला. ती बाई अक्षरशः ही काही कोणी पैसे देऊन काही ऍक्टिंग करणारे ऍक्टर आणून ठेवले का वेदोक, ही कळकळ SBIच्या प्रत्येक ग्राहकाची आहे. आम्हाला इथे न्यायच मिळत नाही, हा फार मोठा प्रॉब्लेम आहे आणि कम्युनिकेशन गॅप आहे हा मॅडम. तुमच्या जागी जर दुसरं कोणी इथे एंटरटेन केला असता ना, हा गोंधळच झाला नसता. या सगळ्या परिस्थितीला कारणीभूत तुम्ही आहे, कारण तुम्ही इथला हेड आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जे 8,000 रुपये दिले, अजिबात तुमचे धन्यवाद नाही, तुम्ही उपकारच केलेले नाहीये. काय संबंध, तुमचाच पेन्शनर ग्राहक 70 वर्षाचा माणूस जीवाच्या आकांताने सांगतोय, बाबा मला जगायला तुमचा हप्ता कसा भरू, दुसऱ्या बँकेचा हप्ता कसा भरू, घरात खाऊ काय, आज 17,000 रुपये भागता का? तुमचा लाख रुपये पगार तरी तुमचं भागत नाही. 17,000 रुपयाच्या त्या माणसाचे तुम्ही ब्लॉक करून टाकता, होल्ड लावून टाकता. कायद्याप्रमाणे जर तुमचा तो कर्जदार वाढला ना, आमचा आक्षेप तिथे की तुम्ही इन्शुरन्स काढला पाहिजे होता, पण तुम्ही इन्शुरन्स काढला नाही. बँकेचं कर्ज सिक्युअर करायची जबाबदारी कोणाची हो? गॅरेंटर हा एकदम लास्ट स्टेजला येतो ना. तुम्ही इन्शुरन्स का बरं काढला नाही? ठीक आहे, नाही काढला हरकत नाही. कर्जदार वारला तुमचा, कर्जदार वारल्यानंतर त्याचे जे काही FD बिफडी जे काही पैसे असेल तिकडनं रिकव्हर करायला पाहिजे होते, नाही केले. त्याची प्रॉपर्टीवर तर जा. तुम्ही सोपं काम करता, जो गॅरेंटर आहे त्याचा अकाउंट आहे कारण टाका फ्रीज करून मरबडते येता. वरतून तुम्ही त्या गॅरेंटरला सांगता, तुला जर याच्यातून बाहेर पडायचं तर तू त्या पोरीला धरून आण. म्हणजे 70 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाने जायचं, पैसे दिले तुम्ही, व्याज घेतलं तुम्ही, प्रोसेसिंग फी घेतली तुम्ही, हप्ता चालू तुम्हाला, सगळ्या गोष्टींचा फायदा बँकेनं, आणि एखादा ग्राहक असा होतो, मृत्यू होतो त्याचा, तर त्याच्यानंतर सर्व्हिस द्या ना. का बरं तुम्ही सर्व्हिस देऊ शकत नाही हो? माणूस मेला म्हणून गॅरेंटरची लगेच तुम्ही फाशी द्यायला निघाले. तर कर्जदाराचे बघा कोण नातेवाईक आहे, त्याच्या प्रॉपर आणि पर्सनल लोन असेल तरी त्याची प्रॉपर्टीवर टास्क तुम्हाला आणताच येते, हे आम्हाला पण माहिती आहे. तुम्ही ते काही केलं नाही. गॅरेंटरचं बँकेचं अकाउंट फ्रीज करून टाकलं, तो 2 वेळेस येऊन गेला आणि तुम्ही उपकार केले का? तुम्ही त्यांना लेटर दिलं का परमनंटली तुमचं अनफ्रीज अकाउंट करून टाकलं, तुमच्या अकाउंटला दर महिन्याला पेन्शन येणार नाही. महिन्याची सुरुवात झाली, त्यांचे हप्ते चालू झाले, तर तळ तो माणूस करतोय. या पिरियड मध्ये जर त्याला अटॅक आला तर कोण जबाबदार आहे? तुम्ही तर कागदी सांगून द्याल, आम्ही प्रोसेस केली, ही आमची RBIची गाईडलाईन आहे. त्याने करायचं काय? हा या पोराने करायचं काय, त्या बाईने करायचं काय? एक तुम्ही लेडीज असून तुम्ही दुसऱ्या लेडीजचं दुःख समजू शकत नाही. हे पहिले अकाउंट अनफ्रीज करा आणि जे काय करा तुम्ही केलं ना, तुम्ही सहकार्य म्हणता ना, ही सहकार्य नाही, ही तुमच्यात ती भावना असणं याचं आम्हाला दुःख वाटतं. कशाचं सहकार्य केलं तुम्ही? तुमची ड्युटी केली ना तुम्ही फ्रीज केलं, कायद्याने करताच येत नाही. पेन्शनर माणसाला आहे ना तुम्ही गॅरेंटरच केलं कसं काय? सिनियर सिटीजन आहे, 60 वर्षाचा माणूस गॅरेंटर घेतला कसं काय? घेतला तर घेतला, वरतून त्याला मारायला तुम्ही निघाले का? तो गॅरेंटर घेतला तेच चुकीचं. ही या केसची ना चौकशीच झाली पाहिजे ना. व्हिडिओ सुरू आहे, RBI पर्यंत आम्ही आता याचा पाठवून मेल करू की चुकीचं कर्ज वाटप झालं, इन्शुरन्स काढला नाही, कर्जदाराला विश्वासात घेतला नाही आणि डायरेक्ट तुम्ही कायद्याच्या नावाखाली चुकीचे रूल वापरून आणि मिसयूज केला तुम्ही. आणि बॉरोवरचे लीगल काही संबंध नाही ना, काही संबंध नाही. यांची पहिले सुटका करा, तुमच्या वतीने ना ते कर्ज रिकव्हर करा. पण पेन्शन अकाउंट फ्रीज करता येत नाही बरं का कायद्याने, कुठं जाणार नाही. पेन्शन अकाउंट आणि SBI ला केला असेल ना तर मॅडमवर आपण कारवाई करायची वेळ आणू. पेन्शन अकाउंट फ्रीज होत नाही. याच्यावर तुमचं काय? पेन्शन अकाउंट त्यांचं अकाउंट पहिले अनफ्रीज करा. काही नाही, सगळं बोलू. त्या सगळ्या गोष्टी होतील. पेन्शन अकाउंट असं फ्रीज करता येत नाही. तर कायद्याचा तुम्ही मिसयूज केलेला आहे, तर तो पहिले क्लिअर करा. ते पेन्शन अकाउंट त्यांचं रिलीफ करून द्या. अहो ते साध्या लाडक्या बहिणीचे अकाउंट आले ते सांगितलंय का सरकारने बंद करू नका म्हणून? तुम्ही पेन्शन अकाउंट म्हाताऱ्या माणसाचं फ्रीज करून टाकलं.
आणि वरतून सांगता आम्ही उपकार केले, सहकार्य केलं 8,000. तुम्ही जागेवर नव्हत्या. तुमच्या इथले स्टाफ ॲरोगंट आहे. एसबीआय म्हटलं की लोकांना भीती वाटते. लोक आता एसबीआयला जात नाही. आणि आमचे माणसं आले तर तुम्ही म्हणता की तुम्ही मध्ये कसं काय बोलता. आम्हाला अधिकार आहे, सगळा अधिकार आहे. आमची रजिस्टर पार्टी शासनाकडे, भारत निवडणूक आयोगाकडे रजिस्टर पार्टी निर्भय महाराष्ट्र पार्टी आणि लोकांच्या सेवेसाठी पार्टी. तो आम्हाला शासनाने अधिकार दिलेला लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी, मध्यस्थी होण्यासाठी. हे एकदम चुकीचं झालेलं आहे. त्यांना न्याय द्या. आणि आमचं हेच म्हणणं होतं पहिल्यापासून, काही प्रॉब्लेम नाही. हे काही तुम्हाला काही हत्यार बित्तर घेऊन आलेले लोक काही शिव्या बिव्या देत होते का? अतिरेकी का? अतिरेकी लोक आहे आम्ही. जितेंद्र भावे सर आहेत ना, 10 दिवस विपश्यनेला गेलेले आहेत. त्यांचे दोन्ही फोन आहेत ना बघा, चालू आहे तुमच्या. ठीक आहे, आलं त्यांच्या लक्षात. मॅडम आता अकाउंट अनफ्रीज करा. आणि ती जबाबदारी आमची नाही. तुम्हाला सहकार्य आम्ही करू, ते सहकार्य आम्ही करू की त्यांचे जे कोण आहेत त्या प्रॉपर्टी होल्डरचे, त्यांची मुलगी वगैरे त्यांना शोधण्यासाठी आम्ही मदत करू. आम्ही करू, निर्भय महाराष्ट्र पार्टी मदत करेल. यांना पण नका सांगू, आम्ही मध्यस्थी करू. पण तुम्ही हातपाय तर मारा. सगळंच आम्ही करायचं, सगळं आम्ही तुम्हाला रेडी आणून द्यायचं. मग तुम्ही त्यांनी भरले तर तुम्ही आम्हाला रिलीफ देणार ही कोणती पद्धत आहे? काहीच होणार नाही. ते अकाउंट अनफ्रीज करा, ते शोधून काढा बॉर्डर कोण. आणि 2-2.5 लाख रुपयासाठी ना एका माणसाला त्रास देण्यापेक्षा ना काही कमी नाही. एसबीआयला तुम्ही अडाणीला अंबानीला कर्ज माफ करून राहिले, ते तुम्हाला चालतं. तिथं कोणी बोलू शकत नाही. आणि ही आज तुम्ही त्या खुर्चीत बसला म्हणून नाही, तुम्ही इकडे आला ना सामान्य पब्लिक, हा तुम्हाला पण सगळीकडे त्रास आहे, साहेबांना सगळीकडे त्रास आहे. हॉस्पिटलवाले तुम्हाला छळतातच, तेव्हा आम्हीच येतो तुमच्यासाठी. शेवटपर्यंत एकच मागणी होती, व्हिडिओ चालणार नाही, एकच जण. त्यांना माहिती नाही एसबीआय मध्ये आमची पहिली वेळ आहे. व्हिडिओ शूटिंगचा आम्हाला अधिकार आहे. हे तुम्ही पण करताय ना शूटिंग, हा तुमचा अधिकार झाला, तसा आमचा अधिकार येतो. आणि हे शासनाने सांगितलेलं, हायकोर्टाने सुद्धा इव्हन सांगितलेलं, या सगळ्या केसेस जेव्हा कोर्टात जाताना कोर्टाने सांगितलेलं व्हिडिओ शूटिंग अलाउड आहे. ज्या ठिकाणी अलाउड नसते ना तिथे बोर्ड लावलेला असतो की ह्या प्रिमाइसेस सिक्रेसी ऍक्ट मध्ये लागू आहे, इथे व्हिडिओ शूटिंग फोटो काढू शकत नाही. इथे तसं काही नाहीये. हे गव्हर्नमेंटचं पब्लिक प्लेस आहे, नाही 100% काढलं तर जाऊ द्यायचे. झालं ते आता तुम्ही त्यांना अर्ज घ्या आणि यांना काय रिलीफ देता येईल करून देते. ते मॅडमच्या लक्षात आलं सगळं. मॅडम करून द्या प्लीज. तुम्ही काय करता येईल वरपर्यंत अप्रुव्हल घ्या, बोला, सगळं करा आणि त्यांना त्यांची सुटका करून. सर तुम्ही तुमच्या एवढ्या सगळं जे तुम्ही सांगितलं त्याच्यात तुम्ही एक सांगितलं की आरबीआयच्या नियमानुसार तुम्ही त्याला होल्ड लावलं. आम्ही नोकर आहोत, आम्ही नोकरी करतोय. मॅडम 2 गोष्टी आम्ही असतात नोकर प्रत्येक आहोत, आम्ही गोष्टी. नोकरी करतोय ना. मग अशा ठिकाणी काहीतरी वेळ काढावा लागतो. प्रत्येकच ठिकाणी तुम्ही बंदूक लावाल तर नाही चालणार. जर आम्ही नोकर आहोत, आम्ही नोकरी करतो. काहीतरी मार्ग असतो ना. तुम्ही ग्राहकाला विश्वास द्या ना. ग्राहक महत्वाचा आहे ना. जे नियम आहेत ते आम्ही काय फॉलो नाही. बॉर्डरची प्रॉपर्टी सीज करून घ्या ना तुम्ही. आहे ना तुमच्याकडे वेळ द्यावा लागतो. इतर अकाउंट असतील ना, घ्या ना सीज करू. डायरेक्ट या माणसाला यांना फाशी द्यायचं काय कारण नाही. मला एक सांगा की त्यांना हाडतोडची तर वागणूक दिली नाही त्यांच्या. आता ती परिस्थिती बाकी राहिली. सर मी बोलते, मी बोलू, तुम्ही बोलले ते मी सगळं ऐकून घेतलं. मी बोलू, त्यांच्याकडनंच आपण ऐकून घेतलं की हाडतूडची तर अजिबात आपण त्यांना ट्रीटमेंट दिली नाही, तरी आपण खोटं का बोलताय? ट्रीटमेंट दिली आहे. मला उचलून दिला ना मॅडमनी. मॅडमला मी स्वतः जाब विचारायला लागलो. हे म्हातारे माणसं हे बोलू शकत नाही. मी त्यांना विचारायला एसबीआय मध्ये कशी वागणूक त्यांचं म्हणणं एकच झालं की अकाउंट यांचं आहे ना, हे इथं पाहिजे, तू बाहेर जा. तर मी बोलत नाही, बोलणार नाही. मला हुसकून दिलं मॅडमनी. विचारा मॅडमला. आता मी हुसकून दिलं मला. बोलत होती ते मला बोलू दिलं नाही. बोलू का मी राहू दे? नाही काही विषय वाढवून काय करता येईल बोला. कामाचं बोलू. आता आपण जे झालं ते सोडून द्या आणि ऐकून घ्या. मला त्याचं काहीतरी जे काय होईल प्रॉपर सांगा. मी त्या आंदोलनाला बसून जाईल. मी तुम्हाला क्लिअर सांगतो. आणि अख्ख्या भारताच्या नागरिकांचा तुम्हाला काय हायर अथॉरिटीशी अप्रुव्हल घेता येईल ते घ्या. नाही तर मी यांना घेऊन मी इथे आंदोलनाला बसून जाईल. तो आमचा अधिकार मॅडमांना विचारा. एक मिनिट सर, एक प्रश्न होतो मॅडमांना विचारा. जे बरोबर आहे ते वारले, यांना भरणं गरजेचं आहे. आहे मी सांगतो मॅडमला काही गरज नाही. गॅरंटर जो असेल ना, गॅरंटरची जबाबदारी असती. पण या केसमध्ये ते सिनियर सिटीजन आहे, त्यांचं पेन्शन अकाउंट आहे. पेन्शन अकाउंट फ्रीज करताच येत नाही, कोणालाच करता येत नाही. उद्या तुम्ही रिटायर झाले तुमचं असं पेन्शन अकाउंट फ्रीज केलं चालेल का? करू चालत. तो शासनाचाच नियम आहे. तुम्ही चुकीचं अकाउंट फ्रीज केलं. दुसरी गोष्ट
इन्शुरन्स काढला नाही, या केसची चौकशीच झाली पाहिजे. आणि ते जर वारल्यानंतर तुम्ही काय कारवाई केली? त्यांचे जे वारसदार आहेत त्यांना भेटल्या का? त्यांची प्रॉपर्टी शोधली का? नाही, काहीच केलं नाही. डायरेक्ट तुम्ही लिगल चालू केलं. हे तारखांना आले नाही, यांना 2-3 नोटीस गेल्या. मी सांगतो ना काय नोटीसही नाही. मी सांगतो तुम्हाला, यांनी ऑन पेपर ते सगळं लिगली प्रोसेस केलेली आहे. ती नोटीस तुम्हाला कदाचित मिळाली नसेल, नंतर ती ऑर्डर निघते. असं नाही आज डिफॉल्ट झालं लगे उद्या डिस्मिस केलं. ते प्रोसेस करतात. तुम्ही म्हणता ना वर्ष झालं ना त्यांना वारून, म्हणजे 1 वर्षापासून पेमेंट आलं नाही ना. मग त्या 7-8 महिन्यात त्या डायरेक्ट फ्रीज पर्यंत येण्यापर्यंत त्या तुम्ही धरा ना ती प्रॉपर्टी. तो चोर पळून गेल्यानंतर त्याला शोधण्यात काय अर्थ आहे का? आणि आम्ही तुम्हाला मदत करतो ना सगळी, तुम्ही सांगा काय मदत पाहिजे, काहीच प्रॉब्लेम नाही. जी व्यक्ती वारली तिच्याच नावावर आहे ती प्रॉपर्टी. जी व्यक्ती वारली तिच्याच नावावर आहे प्रॉपर्टी. जी व्यक्ती वारली ना तिच्याच नावावर रिसिप्ट घेऊ आपण आणि आपण रिप्लाय देऊ, है ना? लेखी रिप्लाय द्या. किती दिवसात द्या? आमचं अकाउंट पहिले हे करा. मॅडम प्लीज रिक्वेस्ट आहे, जेवढं करताय ना तुम्हाला याच्या बाजूने तेवढं करा. वरपर्यंत अप्रुव्हल घ्या. आणि तुम्हाला पण हा व्हिडिओ पाठवतोय. ही एक केस आहे, पण हा रोजचा प्रश्न आहे आणि बरेच लोक तुमच्यापर्यंत येतातच. तर नाही झालं पाहिजे. सिनियर सिटीजनचं पेन्शन अकाउंट फ्रीजच झालं नाही पाहिजे. बाकी काही असो इथूनच देतील ना. मी आणणार नाही. मी तुम्हाला कसं काय बोलता तुम्ही? तुमच्याकडे येत नाही. आमच्याकडनं बी येत नाही सर. सर एक नोटीस लावा ना त्या बंगल्यावर. तुम्ही यांचं फ्रीज करू शकता अकाउंट. त्यांचं करा ना. ते वारंवार एसबीआयचे रिलेशन शोधा ना. काय कुठे ऑफिसचा ऍड्रेस द्यायला तयार आहे ना. तुमच्या दिंडोरी ब्रँचचं कोणाला तरी पाठवा. ऑफिसचा ऍड्रेस द्यायला तयार आहे ती मुलगी जिथे कामाला आहे. दिंडोरी मध्ये ब्रँच असेलच तुमची. त्यांच्यावर चार्जेस दाखल करता येईल. तुमच्या हे एसबीआयचं अपयश आहे की माणूस इथे येतो, तुम्हाला ते प्रॉपर्टी एवढं असून तुम्हाला काही करता येत नाही, तुम्ही चालले गॅरेंटरला फाशी द्यायला. किती सोपे काम. त्या माणसाने रात्रीतून आत्महत्या केली, आम्ही काय करायचं? कमेंट अवॉइड करू. ही फाशीच आहे. प्रेशर देता येते. कॉन्ट्रॅडिक्ट होत आहे. सर ही फाशी आहे. फाशीच नाही, या माणसाने सोल्युशनच आहे. कारण तुम्ही उत्तर द्यायला लागलं तर मग ते खूप कॉन्ट्रॅडिक्ट होतात. तुम्ही सर आमचा अर्ज घ्या, पटकन कारवाई करा आणि त्यांना तुम्ही ते जी पण मुलगी असेल तिला शोधा. कायदेशीर तिला पाठवा. 2-4 तुमचे खूप मोठे मोठे वकील आहेत. तुम्हाला तुमच्याकडनं मोठे फीस घेणारे वकील आहे तुमचे. 100% तिला आम्ही सगळ्यांना हेल्प करतो. आम्ही काय करतो माहितीये का? थांबा. त्या मुलीचा आहे ना फोटो मी सोशल मीडियावर व्हायरल करून टाकेल. नाही करेल कोणाचीच तिने जर एक ती जर तुम्हाला सहकार्य करत नसेल ना, ते लिगल म्हटलं ना, या पोराचा पोरगा येईल तुमच्याकडे नाही मागायला. आमची एकच कळकळीची विनंती आहे, याच्या पुढे कोणालाही जामीन राहताना विचार आपण हात धरून कोणाला त्यांनी सहकार्य केलं गरीब माणसाने. हे बघा, यांची चुकी आम्हाला मान्य आहे. नाही झालं पाहिजे जामीन, आणि झालं ना तर मग शिक्षा होती. सर आम्हाला शिक्षा पण द्यायची नाही. आम्हाला काय लोकांचे पैसे काढायचे नाही. सेविंगचे पैसे काढायला येणार आणि बॅलन्स नाही करणार काय म्हणणार? सर कधीपर्यंत आम्हाला यांना कधी पाठवू याचा रिप्लाय मिळाला? आज जर काही झालं नसतं ना मॅडम, तर हे व्यक्ती उद्या राहिले नसते. ते डायरेक्ट आता विषय काही वाढवू नका. विषय क्लिअर झालेला आहे. कधी पाठवू यांना? सोमवारी पाठवू मॅडम. सोमवारपर्यंत 8 दिवसांनी चौकशी करू का? कारण वरच्या शुक्रवारी लक्षात ठेवा. शुक्रवारी हा येईल बरं का. याला याच्या प्लीज प्रेमाने बोला. मायेचा हात द्या. नाही झालं तर फोन करा, आम्ही येऊन जाऊ. ओके, पण त्याच्या आत तेच तुम्हाला फोन करतील काहीतरी मार्गाने घ्यायचं. ओके चला थँक्यू. चला काका त्यांचं या ना सगळे या ना. त्यांना बोलवा ना सगळे. असं नाही ना सगळे पाहिजे. तो टोपी याने टोपी नाही घातली त्या अजितने. कोण होता अजून? या इथे सगळ्यांनी. लेडीज पोलीस घेऊन आले होते. बघा ताई दांडू काय गरीब कुटुंबाला. चला स्टार्ट करा. मालक निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद. वंदे मातरम. आता आम्ही आलेलो आहे SBI नाशिकची जी स्टेट बँकेचं हेड ऑफिस आहे, आणि माझ्याबरोबर आमचे सोमा कुराडे
जे आजचे जितेंद्र भावे, त्याच्यानंतर काकड काका आणि प्रसाद घोटेकर, अजित राजपूत, शिवाजी कापडी, आपले नितीन रेवगडे सर, आझाद नाही, रियाज शेख, सोनू शेख आणि मी राजेंद्र गायधनी, आम्ही सगळेजण आता SBIला आहे. तर झालं असं की हे जे कुटुंब आहे आपल्या समोर, काय नाव आहे का तुमचं? बाळकृष्ण आहिरे. तुमचं काकू? वैशाली बाळकृष्ण आहिरे. वैशाली बाळकृष्ण आहिरे, सुयश आहिरे. या कुटुंबाचं अतिशय एक गंभीर केस होती आणि ती अशी केस होती की हे आहे पेन्शनर. वय किती काका? 69 वर्षाचं वय त्यांचं, म्हणजे रिटायर होऊन जवळपास 10-11 वर्ष झालेले. आणि आज पेन्शनर जो कुटुंब असतं ना, त्यांच्या महिन्यातला जो खर्च असतो तो सगळा त्या पेन्शनवर बऱ्यापैकी अवलंबून असतो. आणि 69 वर्षाच्या माणसाचे खर्च काही कोणाला सांगायची गरज नाही. फक्त त्यांना 17,000 रुपये इतकी पेन्शन आहे. ते रिटायर झाले. ज्यावेळेस ते नोकरीला होते तेव्हाचं कर्ज होतं ना ते, का नंतरचं होतं? पेन्शनर कर्ज. किती दिवसांपूर्वीचं होतं? तुम्ही त्यांना गॅरेंटर 2 वर्षापूर्वी एका कर्जदाराला ते गॅरेंटर झाले. 2 वर्षापूर्वी सुरुवातीला त्या कर्जदाराने हप्ते भरले, पण त्या कर्जदाराचा झाला मृत्यू. आणि मृत्यू झाल्यानंतर बँकेने काय केलं पाहिजे? ही स्टेट बँक आहे, जगातली भारतातली सगळ्यात मोठी जी बँक आहे, 1 नंबरची ती स्टेट बँक आहे. परंतु यांची जी माजोर्डीचंपणाची जी सवय किंवा स्टेट बँकेची जी चुकीची पद्धत आहे, त्यांनी सरळ काय केलं? गॅरेंटरचं जे बँक अकाउंट आहे, जिथे पेन्शन जमा होती, ते अकाउंट बंद करून टाकलं, म्हणजे फ्रीज केलं. जी दर महिन्याला पेन्शन जमा होणार ती लगेच बँक ओढून घेणार आणि वरतून ते कर्ज रिकवर करणार, असा सगळा खेळ सुरू होता. तर यांचं म्हणणं होतं की बाबांनो, माझं पेन्शन अकाउंट आहे आणि मी आला ते पेन्शनवर माझं सगळं घर चालतं, तर आम्ही कसं करू? मग मला ते शक्य होत नाही आहे. तर ते आले आमच्या सोमा कुराड्यांकडे. मग सोमा कुराड्यानं आमची सगळं टीम इथे स्टेट बँकेला आम्ही या ठिकाणी आलो. आणि इथले जे मुजोर कर्मचारी आहे, कारण SBIचे कर्मचारी हे 99% मुजोरच आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, ऐकून घ्यायला तयार नाही. चुकीच्या प्रोसेसने यांचं अकाउंट त्यांना कसं बंद केलं हे त्यांना सगळं लक्षात आणून दिल्यावर नंतर ते कुठेतरी ठिकाणावर आले. आधी ते ऐकूनच घ्यायला तयार नव्हते. आधी त्यांचं म्हणणं की RBI आमचं नियम, आमचं हे, आमचं ते, आम्ही कसे योग्य. त्यांनी त्या कर्जाचा इन्शुरन्स काढला नाही, पहिली चुकी तिथे केली. दुसरा, एक सिनियर सिटीजन जो कायद्याने घेणं चुकीचं आहे, तो सिनियर सिटीजन गॅरेंटर म्हणून केला. कायद्याने 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या माणसाला कर्ज सुद्धा देता येत नाही आणि गॅरेंटर तर घेताच येत नाही. आणि जर गॅरेंटर घेतलं तर बाबांनो, त्याच्याकडनं तुम्ही अशा पद्धतीने वसुली करू शकत नाही. तर चुकीच्या पद्धतीने वसुली केली. आणि पेन्शन अकाउंट जो भारत सरकारचा नियमच आहे की पेन्शन अकाउंट बंद करू शकत नाही, पेन्शन अकाउंट बंद करू शकत नाही, हा आपल्या शासनाचा नियमच आहे. तर त्याचे सगळे मी पुरावे पण देतो. आणि असं असताना सुद्धा या स्टेट बँकेच्या मुजोरड्या कर्मचाऱ्यांनी यांचं पेन्शन अकाउंट बंद केलं आणि यांच्यावर खूप मोठा अन्याय केला. तर आम्ही आता महाराष्ट्र शासनाकडे आणि भारत सरकारकडे सुद्धा मागणी करतो, कारण स्टेट बँक आहे, देशाची बँक आहे, आणि RBIकडे सुद्धा आम्ही विनंती करतो RBI वाल्यांना की या बँकेवर कारवाई कराच. कारण आज एक उदाहरण आहे, पण असे हजारो कुटुंब आहे की ज्या यांच्या चुकीच्या पद्धतीमुळे, कार्यपद्धतीमुळे, नियमांचा चुकीचा उपयोग केल्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचे उदाहरण आहे. तरी आज एक कुटुंब आपल्या समोर आलेलं आणि कसा त्यांचा छळ या स्टेट बँकेने केला हे सगळं या ठिकाणी आज सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे या बँकेवर कारवाई झालीच पाहिजे. आणि नुसती कारवाईच झाली नाही पाहिजे, तर इथे जे चौकशी झाली पाहिजे. कसं कर्ज दिलं बाबांनो? कर्ज दिलं तर दिलं, कर्जदाराला का बरं छळताय तुम्ही? 70 वर्षाच्या माणसाला छळून राहिले. तर हे कुठेतरी चुकीचं आहे आणि चुकीचंच आहे. निर्भय महाराष्ट्र पार्टीने आज अधोरेखित केलं आणि शेवटी विजय हा सत्याचाच झालेला आहे. आणि जनता मालक आहे जे निर्भय महाराष्ट्र पार्टी, आमचे जितेंद्र भावे सर सगळ्यांना ओरडून सांगता की जनता मालक आहे, जनतेवर अन्याय आम्ही होऊ देणार नाही. आज ते परत एकदा आम्ही करण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे आणि लवकर ज्या कुटुंबाला न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा नाही, तर 100% खात्री. जनताच मालक, जनताच मालक. आणि महत्वाचं म्हणजे या कुटुंबासाठी पोलीस बोलवले, 10 पोलीस आम्ही बोलवलं. किती नालायक आहे, बोलवायची परिस्थिती आणली नाही. आम्ही जेव्हा इथे आलो, आमचं साधं म्हणणं होतं मॅडम लंचला गेलेलं होतं, पण आमचं साधं म्हणणं होतं की आमच्याशी डिस्कशन करा, चर्चा करा. आणि हे जर हे पेन्शनर म्हणजे हे आपल्या भारताचे आहे ना एक आता ॲसेट आहे. असे लोक, या वयाचे लोक भेटत नाही आता. हा माणूस इतका वयस्कर आहे, याच्या घाशातून आवाज निघत नाही. तर अशा ॲसेटला सांभाळायचं बँकेचं कर्तव्य होतं. मॅडमला एकच विनंती होती, शांततेत बोला. तर मॅडम डायरेक्ट अंगावर येऊन मोबाईल हिसकते आमच्याकडे तो पण व्हिडिओ, आम्ही तो पण दाखवू तुम्हाला.
मॅडम अंगावर येऊन मोबाईल लिहू शकते. मॅडम हे तुम्हाला शोभत नाही. स्त्री असण्याचं हा दुरुपयोग करू नका. तुम्ही जी चेअरवर बसले आणि तिथं फक्त तुम्ही मॅनेजर आहात. तुम्ही स्त्री मॅनेजर नाही आहात. तुम्ही फक्त बँक मॅनेजर आहात. स्त्री बँक मॅनेजर नाहीत. तर याचा आम्ही निषेध करतो आणि यांना होईल तेवढा लवकर न्याय मिळावा हीच आमची इच्छा आहे. मला तर अजून एक सांगायचं आहे, यामध्ये जर पुढे त्यांनी आपल्याकडे 4-5 दिवस मागितलेले, 4-5 दिवसात जर यांना न्याय दिला नाही, काम केलं नाही, तर यांना जी छळवणूक झाली ना आणि चुकीच्या पद्धतीने यांचं अकाउंट, पेन्शनर अकाउंट सीज करता येत नाही. आम्ही पोलिसात आता गुन्हाच दाखल करू, कारण खूप झालं आता. हे डोक्यावरनं पाणी गेलं. आम्ही लवकर स्टेट बँकेकडे घेत नाही की कमी व्याजदरात कर्ज वाटतात, लोकांना मदत होते, असं तसं. पण यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीवर बोलणार कोण? आता आम्ही नाशिकमध्ये यांच्यावर गुन्हा दाखल करून दाखवू. हे न्याय मागण्यासाठी ना सातपूर पोलीस स्टेशनला आले होते आणि आमच्याच बांधवाची एक रिकव्हरीची केस होती, त्याच्यामुळे आम्ही तिथे उभं होतो. सोमाजींकडे आली ती केस. सोमाजींनी ऐकली तर बोलले, सोमाजी आपल्याला या विषयाला हात घालायला पाहिजे, ह्या वृद्धाला आपल्याला न्याय द्यायला पाहिजे. आता काम सुटलंय आणि पेन्शन चालू झाली आहे आणि ती पेन्शन चालू झाली असताना ती ब्लॉक करणं काय बुद्धीला पटतं का? आणि कुठं जाणार, काय काम करणार या अवस्थेमध्ये? कुठं जाऊन काय काम करणार आणि पोट कसं भरणार? आणि सगळा गुंतागुंत नाव. इथं आल्यानंतर हे काका दाखवा, हे काका एवढा वेळ देऊन हे थांबलेत बरं का. आणि हे आपल्या काम आपली पाठच थोपटली यांनी. त्यांना अभिमान वाटला का असं बोलणार कोणतरी पाहिजे. SBI म्हटलं आपण, नाव मोठं आणि लक्षण खोटं. SBI मोठी बँक आहे भारतातली आणि हा प्रश्न आपण हा सगळा मांडला आणि आपण सगळ्यांना आयकार्ड घालायला लावले तिथं जाऊन आणि ही शिस्त लावली आपण. निर्भय महाराष्ट्र पार्टीचं हेच काम आहे, गोरगरीब जनतेला गोरगरीब जनतेला न्याय देणं आणि अधिकाऱ्यांना शिस्त लावणं. काका तुमचा विषय काय झाला? त्यांची बाईट घ्या बरं. आमचा विषय म्हणजे ते पहिला जुना होता, आता ते नाही आहे. आता म्हणजे ते हिंदी में बोला तो नहीं चलेगा. अभी इधर अपन आएंगे जो है, जब प्रिंट वगैरह करना होता है कुछ टाइम में मशीन हमेशा बंद रहता है, सर्विसेज नहीं मिलती है. सर्विस बराबर नहीं मिलता है इनका जो है. बाकी भी हमेशा का है ना, जैसे अभी कुछ और भी काम रहा तो बोलेंगे नहीं आज नहीं कल, ऐसा करके निकाल देते आदमी को. गोरगरीब जनतेला न्याय राहिलेला नाही आणि सामान्य माणसाला बोलता येत नाही आणि ती धाडस पण कोणी करत नाही बरं का. नाही करू शकत. ही व्यवस्थाच सगळी ना गुंतागुंतीची आहे आणि दंडेली मुजोरी इथं चालते. पोलीस जरी आले ना, पोलीस आमचा मोबाईल हिसकत होते. त्या बाईचा प्रताप झालाच बरं का. त्या बाईने तर हिसकावलाच मोबाईल. तो पोलीस आला तो पण मोबाईल हिसकावायला लागला. म्हटल्यानंतर इंडियन सिक्रेसी ऍक्ट आणि संविधानानुसार हा देश चालणार आहे की नाही, ही जी जनता आहे हिची आवाज मांडायची की नाही आणि यांना न्याय द्यायचा की नाही. आणि ज्यांच्याकडे न्याय मागायला जातो त्यांचेच हात मातीचे असतील तर न्याय मिळू शकत नाही. त्याच्यामुळे जितेंद्र भावे सर आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी सदैव तुमच्या सेवेस तत्पर राहील आणि सामान्य जनतेला न्याय मिळवून देईल. एवढं सांगतो आणि थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.